नमस्कार. श्रेयस नमस्कार. नमस्कार विजयजी. श्रेयस, आम्ही श्रेयस म्हटलं चालेल ना आपल्याला? काय हरकत नाही ना? हो हो, नाही वयानं लहान आहात आपण. हो हो. आणि त्यामुळे आज आपली मुलाखत घेण्यासाठी आम्ही दोघ जण आहोत. मी आहे, राजेश तांबडे आहेत. मी राजेश तांबडेंची ओळख करून देऊ इच्छितो पहिल्यांदा आपल्याला. राजेश तांबडे हे वर्ल्ड साळी फाउंडेशनचे ग्रँड अँकर आहेत आणि आवाजाची कार्यशाळा व्हॉइस ऑफ कल्चर नावाची त्यांची एक स्वतःचा त्यांचा एक उपक्रम आहे, ज्या माध्यमातून ते चांगले निवेदक घडवतात. कसं बोलावं, काय बोलावं, याचं उत्तम मार्गदर्शन राजेश तांबडे करतात. राजेश तांबडे हे लार्सन अँड टुब्रो मध्ये अधिकारी आहेत आणि नवी मुंबईला राहतात. मी विजय वक्ते, जागतिक साळी फाउंडेशनचा संस्थापक. आजच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये, खरं तर फेसबुक संवाद मालिका सुरू करण्यापाठीमागचा उद्देश एवढाच आहे की साळी समाजातील, केवळ साळी समाजातीलच नाही तर अन्य जाती धर्मातील महनीय व्यक्तींना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून त्यांची संपूर्ण जगाला ओळख करून द्यावी, हा खरं तर या फेसबुक संवाद मालिकेमधला मुख्य उद्देश आहे. आजची आपली 28वी मुलाखत आहे. श्रेयस, आज आपण कॅनडावरून आहात. मगाशी आपण सांगितल्या माहितीप्रमाणे 7:15 वाजलेले आहेत कॅनडामध्ये आणि कॅनडाचं आताचं जे टेम्परेचर आहे ते मला वाटतं काहीतरी 11 डिग्री आहे आणि आपण थेट कॅनडावरून आहे. साळी समाजाचा एक युवक आज आपल्याशी फेसबुक संवाद मालिकेमधून संपूर्ण साळी समाजातल्या जे लाईव्ह आपल्याला आज पाहत आहेत त्या संपूर्ण लाईव्ह पाहत असलेल्या साळी समाजातीलच नाही तर अन्य जाती धर्मातल्या सर्व लोकांना आज उत्तम मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आजच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये 28व्या मुलाखतीमध्ये मी विजय वक्ते, जागतिक साळी फाउंडेशनच्या ज्या संस्थापक आहेत सौ निशा विजय वक्ते यांच्या वतीनं, तसेच जागतिक साळी फाउंडेशनचं संपूर्ण विश्वस्त मंडळ, जागतिक साळी फाउंडेशनचा संपूर्ण विश्वातील संपूर्ण परिवार यातर्फे मी तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. श्रेयस, जागतिक साळी फाउंडेशनची स्थापना ही आम्ही 29 ऑक्टोबर 2017ला प्रभादेवी, मुंबईमधील दादर प्रभादेवी जो एरिया आहे तिथे रवींद्र नाट्य मंदिर, एक एअर कंडिशन ऑडिटोरियम आहे, तुम्ही पाहिलं असेल कारण तुम्ही मुंबईचे आहात, ठाण्याचे आहात. तर या रवींद्र नाट्य मंदिर मध्ये पहिला लोकार्पण सोहळा आम्ही दिनांक 29 ऑक्टोबर 2017ला आम्ही केला. जागतिक साळी फाउंडेशनची संकल्पना ही माझ्या पत्नीची, माझी, आमच्या दोघांची, माझ्या कुटुंबियाची म्हटलं तरी हरकत नाहीये. सुरुवातीला आम्ही दोघ जण होतो. 29 ऑक्टोबर 2017ला लोकार्पण ज्यावेळेस केलं आम्ही त्यावेळेस साधारणतः 1250 लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मला सांगायला अत्यंत आनंद होईल की USA मधून 2, अटलांटा मधून 1, UAE, शारजा, दुबई मधून 1 आणि आय थिंक ऑस्ट्रेलिया मधून 1, असे 6-7 लोक परदेशातून त्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळेला फारशा आमचा परिचय नव्हता. विजय वक्ते व्यक्ती कोण आहे हेही फारसं लोकांना माहित नव्हतं. तरी देखील उत्सुकतेपोटी म्हणा किंवा काय आहे वर्ल्ड साळी फाउंडेशन, जागतिक साळी फाउंडेशन काय आहे हे समजून घेण्यासाठी 1250 लोकांनी त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तो कार्यक्रम एक संस्थापक या नात्यानं आम्ही कुटुंबियांनीच केला होता, नॉट अ सिंगल रुपीज फ्रॉम एनीबडी. कुणाकडूनही 1 रुपया घेतला नव्हता आणि जागतिक साळी फाउंडेशन असंही कुणाकडेही डोनेशन मागत नाही. स्वेच्छेने जी काही लोक देतात त्याच्यातूनच साळी समाजातील गरिबी नष्ट व्हावी, साळी समाजातील आर्थिक परिस्थितीने जे हे सफर झालेली जी लोक आहेत त्या लोकांना कशा प्रकारे मदत करता येईल, हा जागतिक साळी फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. त्याच अनुषंगाने अनेक विविध प्रकारचे उपक्रमही आम्ही जागतिक साळी फाउंडेशन मार्फत राबवत असतो आणि त्याच उपक्रमाचा फेसबुक संवाद मालिका हा एक भाग आहे. साधारणतः आता सप्टेंबर महिना चालू आहे, म्हणजे आजची तुमची 27 तारीख आहे. बरोबर 1 महिन्याने म्हणजे 29 ऑक्टोबर 2020ला जागतिक साळी फाउंडेशनला बरोबर 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होईल. आणि मी माझी स्वतःची कबुली देतो आपल्याला की ज्यावेळेस मी स्वतः जागतिक साळी फाउंडेशनची स्थापना केली त्यावेळी जागतिक साळी फाउंडेशनचं हे रोपटं एवढा मोठा वृक्ष होईल असं मला देखील कधी स्वप्नात वाटलं नव्हतं. परंतु लोकांची साथ मिळत गेली, लोक जोडत गेले. म्हणजे वो कहते ना की मैं तो निकला था अकेला, बस लोक जुड़ते गए और कारवा बनता गया. तर तशा प्रकारे जागतिक साळी फाउंडेशनचा एक लावलेला छोटासा पौधा तो आज एका
मोठ्या वटवृक्षामध्ये आहे आणि त्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये आज असंख्य WSF परिवार आहे. चांगलं एक ध्येय उद्दिष्ट घेऊन जागतिक शाळी फाउंडेशन आज काम करत आहे. जागतिक शाळी फाउंडेशनच्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. श्रेयस, खरं तर आम्हाला फार अभिमान वाटतो की आपल्यासारख्या व्यक्ती आज यू बिलॉंग टू अवर कास्ट, वी बिलॉंग टू अवर सोसायटी, आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की परदेशातून पहिली मुलाखत जी झाली होती ती मला वाटतं कॅलिफोर्नियामधनं नामदेव चिल्लाळे यांची झाली होती. ते कॅलिफोर्नियावरनं डायरेक्ट लाईव्ह होते आमच्याशी, आणि आजची दुसरी मुलाखत थेट कॅनडावरनं आहे. तर हा एक आमच्यासाठी अभिमानाचा भाग आहे की आज परदेशातूनही आपले साळी बांधव आज आमच्याशी लाईव्ह आहेत, चर्चा करतायत. सांगायला आनंद ह्याही गोष्टीचा वाटतो की जग फार सोशल मीडियाने, इंटरनेटने फार जग जवळ आलेलं आहे. तुम्ही आम्ही फार जवळ आलेलो आहोत. पूर्वी असं व्हायचं की कल्याणचा माणूस नाशिक, नाशिकचा माणूस मग पुढे जळगाव, जळगावचा माणूस पुन्हा नागपूर, तर असं लांब लांब वाटायचं. पण मला असं वाटतं की WSF ही अशी एक संस्था आहे की WSF संस्थेमुळे जगातले सगळे साळी आहेत ना, ते एकमेकाच्या जवळ यायला लागले. कुठेतरी एक चांगलं संघटन तयार झालं असं मला वाटतं. म्हणजे बघा ना, आता श्रेयस तुम्ही कुठे आहात तर कॅनडामध्ये आहात, आणि नामदेव चिल्लाळ साहेब कुठून होत नाही तर कॅलिफोर्नियावरनं होते. आणि मी तुम्हाला सांगायला पण मला हे हर्ष होतोय की माझा स्वतःचा भाऊ आहे सागर वक्ते, तोही US मध्येच आहे, आणि तशी मिसेस शी फ्रॉम नेदरलँडला असते ती. आणि जागतिक शाळी फाउंडेशनचा जेव्हा पहिला वर्धापन दिन जेव्हा झाला होता, पहिला वर्धापन दिन, तर त्या जागतिक शाळी फाउंडेशनच्या पहिल्या दिनाचं निमंत्रण म्हणजे सुनीता विल्यम्स यांना द्यायला माझा भाऊ गेला होता तेव्हा नासामध्ये. अर्थात ते निमंत्रण म्हणजे तो काही कामानिमित्त गेला होता. त्यावेळेस मला बोलला, दादा मी असं असं राहतोय तिथे, तर मी सुनीता विल्यम्सला भेटणार आहे. तर म्हटलं अरे जाशील तू, तर त्यांना माहित नसेल साळी कोण काय वगैरे वगैरे, पण गेला तर सहज विषय काढशील की आमची अशी अशी WSF नावाची संस्था आहे, त्याचा वर्धापन दिन आहे, ही त्याची पत्रिका आहे. तर तो गेला होता तिथे. काही का असे ना, जेव्हा कधी साळी नावाचा शब्द सुनीता विल्यमच्या कानावर येईल तेव्हा माझा भाऊ तिला नक्कीच आठवेल असं मला वाटतं. साळी यांची ओळख ही संपूर्ण जगाच्या नकाशावरती करून देणं हा एक माझा उद्देश आहे. पूर्वी लहानपणी असं व्हायचं की शिक्षक जेव्हा विचारायचे की तुम्ही साळी म्हणजे नक्की कोण रे, तर मला फार त्यांना असं विस्ताराने समजून सांगावं लागायचं की आम्ही विणकर, आमचा विणकामाचा व्यवसाय होता, कपडे विणणं हे आमचं काम होतं वगैरे वगैरे. परंतु आज सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे, आणि WSFचं कार्य इतकं सुंदर चाललंय आज की संपूर्ण आंध्रा असो, कर्नाटक असो की तेलंगणा असो, मध्य प्रदेश असो, महाराष्ट्र असो की गुजरात असो किंवा छत्तीसगड असो, या 7 राज्यांमध्ये साळी समाज इतस्ता विखुरलेला आहे, आणि साळी समाजाची जी ओळख आहे ती संपूर्ण विश्वामध्ये आपण चांगल्या रीतीने करून देत आहोत. श्रेयस, आम्हाला तुमचा खरं तर अभिमान वाटतो. तुमचं वय वर्ष 33 आहे. या अत्यंत लहान वयामध्ये तुम्ही साधारणतः 3-4 वर्षापूर्वीच मुंबई सोडलं, आणि तुम्ही आता मला असं वाटतं की तुम्ही कॅनडामध्ये आता 2-3 वर्षापूर्वी आहात, पण त्याच्या अगोदर तुम्ही US मध्ये होता मला असं वाटतं. US मध्ये होता, आणि आज तुम्ही आणि तुमची पत्नी दोघंही US मध्येच आहात. राजेश, तुम्हाला सांगायला आवडेल मला की आपल्या आपला हा जो आताचा जो वर्धापन दिन झाला होता, म्हणजे तिसरा वर्धापन दिन जो झाला होता, त्याच्या 3-4 महिन्यापूर्वी 25,000 रुपयाची देणगी श्रेयसच्या मिसेसने वर्ल्ड शाळी फाउंडेशनला ऑनलाईन पाठवली होती. श्रेयस तुमचं आणि वहिनींचं, आम्ही सुनबाई म्हणून तिला हवं तर, सुनबाईचं आम्ही खूप खूप कौतुक करतो, खूप खूप आभार व्यक्त करतो. एक चांगली संधी या आज फेसबुक लाईव्ह माध्यमाच्या निमित्तानं आम्हाला मिळालेली आहे. श्रेयस, खरं तर आम्ही असं जाणून घेतो की तुम्ही मुंबईत, ठाण्यातले ना, तुमचे वडील आहे प्राध्यापक, इज इट राईट? इफ आय आणि मला वाटतं ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहे ना. अत्यंत मृदू स्वभाव त्यांचा, अत्यंत शांत स्वभाव, कमी बोलणं आणि विचारी माणूस, भाषेवरती प्रभुत्व आणि कमी बोलणार परंतु नेमकंच बोलणार, आणि प्राध्यापक पदावरून आता ते मला वाटतं रिटायर्ड आहेत, ठाण्यामध्ये राहतात. तर श्रेयस, मला असं जाणून घ्यायचं आपल्याकडून की नक्की आपलं बालपण कसं गेलं, आई-वडिलांचं मार्गदर्शन कसं मिळालं आपल्याला, आपलं शिक्षण आपण कुठे पूर्ण केलं, आपलं हायर एज्युकेशन आपण कुठे पूर्ण केलं, थोडंसं जाणून घ्यायचंय. आणि मग US ला कसे गेलात आणि मग तिथून कॅनडाला कसे गेलात,
या पाठीमागचा माझा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा आहे, श्रेयस, की जसं तुम्ही पाहिलं आता माय डॉटर इज नाऊ शी इज स्टडीइंग इन अ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर. आणि आफ्टर ऑल तिला असं वाटतं की मी लंडनला जाऊन एम-एस करावं, म्हणजे मास्टर डिग्री जी बॅरिस्टर जी डिग्री आहे ती लंडनला जाऊन घ्यावी. किंवा साळी समाजातले असे अनेक युवक आहेत, की ज्यांना असं वाटतं की मी कॅनडात जावं, एज्युकेशन करावं, यूएस मध्ये जावं, एज्युकेशन करावं. तर यासाठी हा एक महत्वाचा प्रश्न आहे, की तुमचं शिक्षण, तुमचं बालपण, आई-वडिलांचे तुमच्यावरती झालेले संस्कार, हायर एज्युकेशन, काय सांगाल तुम्ही या बाबतीमध्ये? सो पहिले तर विजयजी आणि राजेशजी धन्यवाद फॉर हॅव्हिंग मी हिअर. आणि मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही ज्या पद्धतीने माझी ओळख करून दिली त्याबद्दल खरोखर धन्यवाद आणि आभारी आहे. मी काही एवढा मोठा नाहीये. मी रेग्युलर पाथ फॉलो करून मला ज्या गोष्टी आयुष्यामध्ये करायच्या होत्या त्या गोष्टी मी करत आलोय. आणि एक गोष्ट सांगू इच्छितो की जो उपक्रम तुम्ही चालू केलेला आहे वर्ल्ड हम्म, साडी हम्म, तो खूपच सुंदर आहे. आणि एक गोष्ट जसं तुम्ही म्हणालात, की सोशल मीडिया म्हणा, इंटरनेटच्या मार्फत आज जगामध्ये जे पण साडी समाजातली जे लोकं आहेत, की जे वेगवेगळ्या स्थानावरती आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. त्यांना एकत्र आणून जे तरुण मुलं आहेत, त्यांना मार्गदर्शन करता येईल. त्यांना एक गाईडन्स दाखवता येईल. आणि मी ही गोष्ट ह्याच्यासाठी सांगतो, ह्या गोष्टीची कमतरता मला नक्कीच जाणवली, की जेव्हा मी 20-21 वर्षाचा होतो, जेव्हा मी माझा पाथ शोधत होतो आणि जेव्हा मी ह्या गोष्टी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करत होतो, की मला कुठे जायचं आहे, मला कुठे एज्युकेशन घ्यायचं आहे, मला कुठे नोकरी करायची आहे, आयुष्यात काय-काय प्रसंगांना सामोरं जावं लागेल आणि मला त्या गोष्टीची कमतरता जाणवली. आणि एक गोष्ट मी आजही शोधतो, की लाइक माझ्या फील्डमध्ये मला कोणी मेंटरिंग करू शकेल का? मला कोणी ओके. मार्गदर्शन करू शकेल का? मला कोणी ती अ, ज्या गोष्टी त्यांनी स्वतः फेस केल्या, त्या गोष्टी मला फेस करायला नको नयेत. त्या चॅलेंजेसचं ऑलरेडी माझ्याकडे सोल्युशन असणं किती इम्पोर्टंट आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या पूर्ण अ, मंडळाला जे पण ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये आहेत, त्यांचे डेफिनेटली आभार मानू इच्छितो. नाव तुमच्या प्रश्नाकडे वळायचं झालं, तर एक गोष्ट सांगू इच्छितो, की मी मुंबई जवळ-जवळ आता 11 वर्षापूर्वी सोडली. अ, अच्छा. आणि मी यूएसमध्ये जवळ-जवळ 9-9.5 वर्ष होतो. तर माझ्या बालपणाबद्दल बोलणं झालं तर माझा जन्म कल्याणचा आणि माझं अच्छा. शाळा कल्याणमध्येच झाली. मी कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल मराठी मीडियममधनं शिकलेलो आहे. सो जर असं कोणाला अच्छा. वाटत असेल की मराठी मीडियममधनं शिकून आयुष्यात पुढे नाही जाता येत, तर हा क्वेश्चन काढून टाकावा. आणि एक नक्की गोष्ट चालेल. सांगू इच्छितो की त्याच्यानंतर मी सोमय्या कॉलेजमधनं 11वी-12वी केलं आणि इंजिनिअरिंगला मी स्वामी विवेकानंद चेंबूरचं जे कॉलेज आहे तिथून माझं मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. सो मी 2009 मध्ये माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मी जवळ-जवळ 3 महिने त्रिवेंद्रमला होतो. मी टी-सी-एस जॉइन केलं होतं माझ्या ट्रेनिंगसाठी आणि तिथून आल्यानंतर माझ्या मनामध्ये ही गोष्ट चालू झाली, की मला पुढे शिकायचं आहे. आणि द अच्छा. रिझन वॉज की आपलं जे एज्युकेशन सिस्टम जी होती ती खूप थेरॉटिकल गोष्टींवरती बेस्ड होती आणि मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हा मला ही गोष्ट कुठे ना कुठे जाणवायला लागली. मला गोष्टी माहिती आहेत. मला थेरॉटिकली माहिती आहेत. जर कोणी मला विचारलं तर मी त्यांना पटकन सांगू शकेन एखाद्या प्रश्नाचं उत्तर. पण जेव्हा त्या गोष्टीला प्रॅक्टिकली अप्लाय करायची सिच्युएशन येते, दॅट टाईम आय वॉज स्ट्रगलिंग. आणि आय रिअलाइज की मला कुठे ना कुठे स्वतःला अपग्रेड करत राहणं गरजेचं आहे. स्वतःला जे एज्युकेशन मी घेतलंय त्याला प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये अप्लाय करणं आवश्यक आहे. आणि तिथून आल्यानंतर मी डिसाईड केलं की मला मास्टर्स करायचं आहे. आणि मी मास्टर्स करण्यासाठी 2011च्या ऑगस्टला ह्युस्टनमध्ये आलो. सो मी युनिव्हर्सिटी ऑफ मधनं माझं मास्टर्स कम्प्युटर सायन्समध्ये कंप्लीट केलं. आणि ते झाल्यानंतर मी ह्युस्टनमध्ये जवळ-जवळ 2-2.5 वर्ष जॉब करत होतो एका स्टार्टअप कंपनी बरोबर. आणि ते करताना परत सेम गोष्ट डोक्यामध्ये होती की स्वतःला अपग्रेड कसं करत राहायला पाहिजे, की जग पुढे जातंय आणि मला ते माझं पोटेन्शियल आहे ते मला फर्दर अनलॉक करायचं आहे. मी ॲज अ इंजिनियर म्हणून काम करत होतो, ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. खूप सारी ओनरशिप होती, प्रोजेक्ट चांगले होते. पण एक कुठे ना कुठेतरी मनामध्ये ही गोष्ट होती की
जर मला पुढे जाऊन जर गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, तर माझ्याकडे एम-बी-ए असणं आवश्यक आहे. तर मग तेव्हापासून मी जवळ-जवळ अच्छा. 2012च्या मार्चपासून माझं एम-बी-एचं प्रिपरेशन चालू केलं आणि एम-बी-एच्या प्रिपरेशनसाठी मी जी-मॅट ही परीक्षा असते, ती जी-मॅटच्या परीक्षेचं प्रिपरेशन चालू केलं. पण ते करताना एक गोष्ट वेगळ्या पद्धतीने जाणवायला लागली, की प्रत्येक देश हा वेगळा आहे. प्रत्येक देशाचं कल्चर वेगळं आहे. आपल्या देशामधल्या खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत. पण ॲट द सेम टाईम जेव्हा आपण वेस्टर्न साइडला येतो, त्या देशांमध्ये पण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत. लाइक आपण जेव्हा भारतामध्ये बसून पिक्चर बघतो किंवा आणि कॅन आय से पिक्चर नॉट लाइक अ मूव्ही, बट जेव्हा आपल्याला एखाद्या देशाचं पिक्चर बघितलं जातं, तेव्हा आपल्याला वाटलं जातं, की अरे तिथे फक्त लाइक वाईट गोष्टीच चालतात, ह्याच गोष्टी होतात किंवा गोष्टी चुकीच्या पद्धतीने कदाचित सोशल मीडिया म्हणा किंवा मूव्हीज म्हणा ह्याच्या मार्फत दाखवल्या जातात. पण एक गोष्ट मला जाणवली, जी गोष्ट मला माझ्या बालपणी माझ्या बालपणी मला कमतरता जाणवली ज्या गोष्टीची, की जगामध्ये एज्युकेशन इज इम्पॉर्टंट, पण ॲट द सेम टाईम तुमचे सॉफ्ट स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि व्हेन आय से सॉफ्ट स्किल, व्हॉट इट इज बेसिकली की तुम्ही लोकांबरोबर कसं कम्युनिकेट करता. तुम्ही तुमचा मुद्दा कशा पद्धतीने लोकांना बरोबर. समजावून सांगता. तुम्ही तुमचं वाचन, तुमचं लिखाण, तुमचं बोलणं, ह्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही लोकांना एक्सप्लेन करता. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला पटकन नाही पिकअप करता येत. मी ह्या गोष्टीचं एनालॉजी नेहमी अशा पद्धतीने करतो, की एखाद्याला जर बॉडी बिल्डिंग करायची आहे, तर ती 1 दिवसात किंवा 1 महिन्यात नाही होणार. त्याला जवळ-जवळ सिग्निफिकंट अमाउंट ऑफ टाईम द्यावा लागतो आणि तो टाईम फक्त एकाच डायरेक्शननी नसतो, की तुम्ही तुमचं रुटीन कसं फॉलो करता, तुम्ही काय खाता, तुम्ही किती वेळा एक्सरसाइज करता किंवा तुम्ही तुमचं टाईम मॅनेजमेंट कसं करता, ह्या गोष्टींवरती अवलंबून असतं. आणि तीच गोष्ट सॉफ्ट स्किलच्या बाबतीत आहे. आणि अनदर इंटरेस्टिंग थिंग इज सॉफ्ट स्किल ही गोष्ट अशी आहे, की ती खूप इनटँजेबल आहे. इट्स नॉट टँजेबल. सो असं नाहीये, की मी एखाद्या परीक्षेचं प्रिपरेशन केलं आणि मी त्याचं सर्टिफिकेशन कंप्लीट केलं आणि लगेच मला 2 महिन्यामध्ये त्याचे रिझल्ट दिसायला लागतील. इट्स अ कंटिन्युअस एफर्ट. सो मी जेव्हा जी-मॅटचं प्रिपरेशन चालू केलं, तेव्हा मला ही गोष्ट जाणवली, की मला परीक्षेचा अभ्यास करता मला बाकी सगळ्या गोष्टींवरती पण काम करणं गरजेचं आहे. आणि मी तेव्हा त्या सगळ्या गोष्टींवरती काम करायला चालू केलं, की दररोज वाचन करायला चालू केलं, लिखाण करायला चालू केलं. मी रेग्युलर ब्लॉग्स लिहितो ऑनलाईन आणि बाकी गोष्टींमध्ये इव्हन टोस्टमास्टर ही एक इंटरनॅशनल पब्लिक स्पीकिंग ऑर्गनायझेशन आहे. जर कोणाला माहिती नसेल तर, आणि ज्यांना तुमचं स्वतःचं कम्युनिकेशन इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे, त्या लोकांसाठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, की तुम्ही टोस्टमास्टरमध्ये जाऊन तुम्ही प्रेझेंट करू शकता आणि तिथे लोकं तुम्हाला फीडबॅक देतात. तर मी ती गोष्ट अच्छा. जॉइन केली आणि त्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला. तर मग मी 2014 ते 2016 मध्ये माझं एम-बी-ए कंप्लीट केलं अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधनं आणि मी जेव्हा एम-बी-ए कंप्लीट करत होतो, तेव्हा मी स्वतः जॉब पण करत होतो. सो मी माझं रुटीन असं असायचं, की मी सकाळी 8 ते 5 जॉब करायचो आणि आठवड्यातले 2 दिवस 6 ते 10 संध्याकाळी माझे क्लासेस असायचे. सो आय थिंक माझा युजुअली क्लासेस ट्यूसडे आणि थर्सडेला असायचे. तो माझा ट्यूसडे आणि थर्सडेचा दिवस म्हणजे सकाळी 7:30 वाजता घरातनं निघणार, तर घरी डायरेक्टली रात्री 10:30-11 वाजता येणार. आणि ते बरोबर. करता मी अभ्यास केला. तिथून मी कॅलिफोर्नियाला मूव्ह झालो. कॅलिफोर्नियामध्ये जवळ-जवळ 2.5 वर्ष मी ब्लूमरिच म्हणून एका कंपनीबरोबर जॉब केला. आणि त्या दरम्यान म्हणजे मला हे सांगावसं वाटतं, की कॅनडाला मूव्ह होण्याचं कारण असं होतं, की अ, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती असेल, की यूएसमध्ये खूप व्हिसाचे प्रॉब्लेम चालू आहेत. H-1B आणि ह्या गोष्टींची अ, म्हणजे खूप सारे इश्यूज चालू आहेत. इट्स नॉट दॅट ईझी, की तुम्हाला पटकन जर तुम्हाला तिथे सेटल व्हायचं आहे, तर तुम्हाला ग्रीन कार्ड मिळेल वगैरे. तर मला तेव्हा ही गोष्ट जाणवली, की जर मला आयुष्यात पुढे जायचंय, तर मला हा जो इमिग्रेशनचा जो फॅक्टर आहे, तो एलिमिनेट करणं इम्पॉर्टंट आहे. आणि तो ह्याच्यासाठी, की जोपर्यंत तुम्ही व्हिसावरती नाही आहात, तोपर्यंत तुम्हाला हे जाणवणार नाही, की व्हिसा ही गोष्ट तुम्हाला खूप बांधून ठेवते. तुम्हाला एका कंपनीबरोबर. तुम्हाला जर आयुष्यात पुढे ग्रो करायचं आहे, तर अपॉर्च्युनिटीज कमी करतं खूप वेळा. कारण तुम्ही जॉब स्विच करायला जाता, तेव्हा पहिला क्वेशन तुम्हाला विचारला जातो, की तुम्ही कोणत्या व्हिसावर आहात? कारण तुम्हाला
व्हिसा ट्रान्सफर करण्यासाठी कंपनीला सिग्निफिकंट अमाउंट पे करावी लागतं. सो त्या सगळ्या खूप सारे फॅक्टर असतात. तर तो एलिमिनेट करण्यासाठी मी डिसाईड केलं की मला कॅनडाला मूव्ह होणं आवश्यक आहे आणि मग मी 2018 मध्ये कॅनडाला मूव्ह झालो. येस. आणि एक मी गोष्ट कॅनडाला हा बोला राजेश. बोला. नाही आय थिंक मी एक गोष्ट कॅनडाला जाणं हे म्हणजे आपण दोघं एकदमच बोलतोय. पहिलं तुमचंच संपू द्या, नंतर मी बोलतो. ओके. नाही आज तुम्हाला आणि ऐकायचंय कारण तुम्ही एवढ्या कॅनडावरून सगळ्या फेसबुक लाईव्हच्या सगळ्या आमच्या प्रेक्षकांना तुम्ही संवाद साधताय आणि सगळ्यांना अभिमान आहे की तुम्ही तिकडे अमेझॉन जी नेहमीच आपली दररोजची सतत दिवसातून 1 ते 2 वेळा तरी अमेझॉनचं नाव तोंडावर येतं लोकांच्या. काहीतरी ऑर्डर आपण करत असतो किंवा तिथे त्या एवढ्या मोठ्या फर्म बरोबर तुम्ही आहात आणि प्रॉडक्ट मॅनेजर तिथे आहात, त्यामुळे सगळंच जाणून घ्यायचंय. त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त बोलाल तेवढं फेसबुक लाईव्हच्या तमाम प्रेक्षकांना जास्त नॉलेज मिळणार आहे. बोला. सो एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते की आय थिंक विजयजींनी जी गोष्ट सांगितली माझ्या वडिलांबद्दल आणि आईबद्दल. माझे वडील प्रोफेसर होते सोमया कॉलेजला. ते रिटायर झाले, केमिस्ट्री शिकवतात. त्यांचे स्वतःचे क्लासेस पण होते आणि आई अजूनही बँक ऑफ बरोडामध्ये जॉब करते. आई अच्छा. पुढच्या वर्षी रिटायर होईल. पण मला अजून एका व्यक्तीबद्दल सांगावंसं वाटतं की ज्यांचा माझ्या आयुष्यावरती सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होता ते म्हणजे माझे आजोबा. माझे आजोबा शिक्षक होते आणि माझं बालपण मोस्टली त्यांच्याबरोबरच गेलं. म्हणजे मला बेअरली आठवतं की मी माझ्या आई-वडिलांबरोबर टाईम स्पेंड केला असेल आणि मी त्यांच्याबरोबर म्हणजे जवळ-जवळ 10वी-11वी पर्यंत मॅक्सिमम टाईम माझ्या आजोबांबरोबर घालवलेला आहे आणि लिटरली प्रत्येक भाषेबद्दल आणि इट्स नॉट जस्ट आणि मी मराठी मीडियम मधलं शिकलोय, तर मराठी तर माझं चांगलं होतंच. पण त्याबरोबर हिंदी वरती, इंग्लिश वरती आणि इव्हन संस्कृत वरती आम्ही दोघांनी खूप काम केलं आणि मी सांगेन की म्हणजे जे पण जर्नी आणि जो ॲटिट्यूड मी बिल्ड केला, त्याचं सगळ्यात जास्त श्रेय मी माझ्या आजोबांना देईन. कारण त्यांनीच त्या गोष्टी मला शिकवल्या लहानपणापासून आणि खूप साऱ्या संस्कृतच्या श्लोकांमधनं ज्या गोष्टी मी शिकलो, तेव्हा कदाचित मला त्याचा अर्थ त्या टाईमाला पूर्णपणे कळला नव्हता. पण तरी सुद्धा त्या गोष्टींवरती कंटिन्युअसली काम करत राहणं किती गरजेचं होतं, ह्याचं फाउंडेशन जे होतं, ते त्यांनी घातलं. तर मी मॅक्सिमम श्रेय मी त्यांना देऊ इच्छितो. क्या बात. म्हणजे आज मुलाखतीच्या निमित्ताने का होईना आजोबांची आठवण आली तुम्हाला. म्हणजे तुमच्या तुमच्या आजोबांची दोघांच्या आठवण नेहमी असते आणि म्हणजे मी आता पण म्हणजे माझ्या डेस्कवरती त्यांचा फोटो कॉन्स्टंट असतो. म्हणजे ती एक गोष्ट अशी आहे की मी त्यांना माझ्या आयुष्यामध्ये त्यांचं स्थान इतकं मोठं आहे की मला त्यांना कॉन्स्टंटली माझ्या डोळ्यासमोर ठेवावं अशी माझी इच्छा असते नेहमी. त्या म्हणजे तुमच्या त्या नातेसंबंधामुळे मला एक गोष्ट मी वाचलेली होती की नातू आजोबांना विचारतो की आजोबा आजोबा म्हणजे काय. तर आजोबा सांगतात की नातवाच्या आयुष्यात आलेला एक पहिला मित्र. मग नातू म्हणजे काय, तर आजोबांच्या आयुष्यात आलेला शेवटचा मित्र. तर हे तुमच्या नातेसंबंधामुळे मला कुठेतरी वाचलेलं ते आठवलं. आणि मला हे जाणून घ्यायचं की हे कॅनडाला जाणं म्हणजे काही लोकांचं स्वप्न असतं आणि त्या पद्धतीने ते प्रयत्न करत असतात की त्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू होत असते. पण तुमचं असं काही पूर्वनियोजित होतं की संधी मिळाली म्हणून तुम्ही कॅनडाला गेले? सो मी पहिले एक गोष्ट सांगू इच्छितो की टू बी ऑनेस्ट US किंवा कॅनडा किंवा जगातला कुठलाही देश हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. मी म्हणजे आणि हा विचार माझ्या मनात इतका स्ट्रॉंग होता की मी इव्हन इंजिनिअरिंग झाल्यानंतर जेव्हा मी ह्या गोष्टीबद्दल विचार केला होता, माझ्या मनामध्ये ही गोष्ट स्ट्रॉंग होती की मला पुढे शिकायचं आहे आणि त्यासाठी मी वेगवेगळे मार्ग फाइंड आउट करायला रेडी होतो. तर मी जेव्हा बाबांना पहिली गोष्ट जेव्हा म्हणजे वडिलांना माझ्या जेव्हा सांगितलं की कारण आमचं डिस्कशन चालू होतं की लाईक मास्टर्स करायचं की नाही आणि तेव्हा एक असाही विचार होता की मी M.Tech करावं. कारण माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि मग मी IIT मध्ये किंवा भारतामधनं कुठून तरी हे करावं. सो तो पण एक ऑप्शन होता. तर माझ्या मनामध्ये ही गोष्ट स्ट्रॉंग होती की मला पुढे शिकायचं आहे.
मला ही गोष्ट कधीच स्ट्रॉंग नव्हती की ती गोष्ट भारतात होईल किंवा ती गोष्ट कुठे होईल किंवा जगात कुठे होईल. इव्हन US मध्ये राहिल्यानंतर कॅनडा वॉज नेव्हर माय डेस्टिनेशन किंवा ड्रीम कंट्री किंवा ॲज सच. माझं ड्रीम किंवा ध्येय नेहमी हेच होतं की मला आयुष्यात पुढे जायचं आणि शिकायचं, आणि त्याच्यासाठी जर मला वेगळ्या ठिकाणी जावं लागलं आणि मला वेगवेगळा पाथ अवलंबावा लागला तर आय एम ओके विथ दॅट. सो लर्निंग, आणि म्हणून मला ती गोष्ट स्ट्रेस करावीशी वाटते की माझ्या व्हॅल्यूजमध्ये लर्निंग हॅज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन माय लाईफ. आणि ती गोष्ट कदाचित फॅमिलीकडनं पण आली असेल, कारण आजोबा शिक्षक होते, माझे वडील प्रोफेसर होते. सो त्यामुळे शिक्षण ह्या गोष्टीला घरामध्ये खूप जास्त प्राधान्य होतं. पण अननोईंगली इवन आफ्टर आय केम आउट, की जेव्हा मी 22व्या वर्षी घर सोडलं त्याच्यानंतर सुद्धा कॉन्स्टंटली लर्निंग दिस वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन माय लाईफ. आणि इवन नाव की मी आज पण म्हणजे सकाळी उठून माझं काही ना काहीतरी पुस्तक वाचन चालू असतं किंवा काही ना काहीतरी माझं नवीन लर्निंग शिकणं चालू असतं, माझ्या फील्डमधलं म्हणा किंवा इवन इतर गोष्टींबद्दल म्हणा. एक गोष्ट आता सांगू इच्छितो की मी म्हटलं लिखाणाबद्दल म्हटलं तर मी माझ्या फील्डमधलं तर लिखाण करतोच, पण मला आत्ता पण काहीतरी नवीन शिकायचं होतं आणि माझी खूप अशी इच्छा आहे की मला एक नॉन फिक्शन क्रिएटिव्ह रायटिंग जो एक प्रकार आहे की बेसिकली तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या एका फ्रिक्शनल पद्धतीने एक्सप्रेस केल्या जातात. तर त्याच्यावरती मला एखादं पुस्तक लिहायचं आहे. तर मी आत्ता सुद्धा आता माझे सॅटर्डे मॉर्निंग्सला त्याचे क्लासेस चालू आहेत, की ज्यासाठी मी आता त्या गोष्टी शिकतोय की कसं लिहिता आलं पाहिजे. अच्छा. तर आणि द रिझन इज सांगण्याचं इंटेन्शन हेच की लर्निंग अँड कॉन्स्टंट लर्निंग दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, की जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं आहे किंवा काहीही करायचं आहे. आणि इट डझंट मॅटर की तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही डॉक्टर आहात किंवा तुम्ही आर्किटेक्ट कुठल्याही फील्डमध्ये आहात, बरोबर. कारण हे बेस क्रिएट होणं ही खूप जास्त गरजेची बाब आहे अदर दॅन एनिथिंग. बरोबर. म्हणजे तुम्ही सतत बोलण्यातून तुमच्या जाणवतं की सतत अपग्रेड राहिलं पाहिजे, स्वतःला अपग्रेड करायला पाहिजे, आणि ते लर्निंग मुळे कदाचित ते शक्य होतं. आणि मी असं वाचलेलं पण आहे की जर तुम्ही लर्निंग सोडलं तर तुमचं तो सुरुवातीचा एल निघून जातो आणि अर्निंग फक्त तिथे स्टॉप होतं. जर लर्निंग चालू ठेवलं तर अर्निंग पण वाढत जातं. तर बरोबर. श्रेयस, मला सांगा की तुम्ही MS US मध्ये केलं ना? बरोबर. आफ्टर इंजिनिअरिंग तुम्ही जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते US मध्ये केलं, आणि US मध्ये किती वर्ष नोकरी केली मग आपण? मी US मध्ये 2012 ते 2018 होता. तो जसं होता 6-6.5 वर्ष. 6 वर्ष. आणि मग तिथनं कॅनडाला 2018 मध्ये तुम्ही आला. हा. पण ह्या प्रवासात मग सहचारिणी कुठे आणि कशा भेटल्या? सो आमची ओळख म्हणजे ती भारतामध्ये होती, आणि मी जेव्हा 2014 साली भारतामध्ये आलो होतो तेव्हा फ्रेंड्स थ्रू ओळख झाली होती. आणि ती माझ्या एका शाळेतल्या वर्गमित्राबरोबर जॉब करत होती. सो आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमची ओळख झाली आणि मग आमचं बोलणं वगैरे वाढलं आणि मग आम्ही 2015 मध्ये लग्न केलं. ओके. आता त्या आपल्या सोबतच असतात हो. इथे कॅनडामध्ये. बरं, आता ह्या एवढ्या प्रवासात काही अडचणी आल्या असतील ना श्रेयस? म्हणजे असं कधी भरपूर. झालं का की फार कधी कधी, अहो साधी गोष्ट आहे ना, आता आम्ही सरकारी नोकरीत आहे, मी मंत्रालयात असतो. आता मंत्रालयाचा जॉब आहे आमचा, माझी बदली तर होत नाही कारण आमचं मंत्रालयाने कॅडर आहे, परंतु आमचे बरेचसे असे ऑफिसर्स असतात की जे फील्डमध्ये काम करतात आणि त्यांच्या एका शहरातून दुसऱ्या शहरात बदली होते, एका गावातनं दुसऱ्या गावात शिफ्ट होणं बरंच त्रासदायक असतं. तुम्ही तर इंडियातनं US ला गेला, US वरनं पुन्हा कॅनडाला गेला, तर काय काय सांगाल? काही अडचणी असं काही? सो ऍक्च्युली खूप साऱ्या गोष्टी झाल्या. आणि म्हणजे आता जर सपोज पूर्ण प्रवास बॅकट्रेस केला तर तो फक्त इंडिया टू US, US टू कॅनडा नव्हता. आय वुड से की इंडिया टू ह्युस्टन, ह्युस्टन टू फिनिक्स. आणि मी सांगतो डिस्टन्स सांगतो त्यामुळे मग तुम्हाला लक्षात येईल. ह्युस्टन टू फिनिक्स, फिनिक्स टू बे एरिया कॅलिफोर्निया, आणि कॅलिफोर्निया टू व्हँकुव्हर कॅनडा. सो माझा पूर्ण प्रवास असा झाला. सो मी जवळजवळ प्रत्येक सिटीमध्ये अराउंड 3-1 वर्ष राहिलो रफली ऑन अन ॲव्हरेज.
आणि जर डिस्टन्स सांगायचं झालं तर म्हणजे US, मुंबई ते ह्युस्टन तर सगळ्यांना माहिती आहे US इज लाईक जवळजवळ 24 तासाचा विमानाचा प्रवास आहे. ह्युस्टन ते बापरे. फिनिक्स जवळजवळ 3 तास विमानाचा प्रवास. सो दॅट इज लाईक इक्विव्हॅलंट टू मुंबई ते दुबई, किंवा दुबईपेक्षा थोडं कमी म्हणता येईल. आणि फिनिक्स ते कॅलिफोर्निया बे एरिया इज अगेन सिमिलर, जवळजवळ 2-2.5 तास. आणि बे एरिया ते व्हँकुव्हर विमानाचा प्रवास इज अराउंड 1.5 तास. आणि द रिझन सांगण्याचं की सो दॅट तुम्हाला डिस्टन्स कळेल की किती लांब होतं. आणि ह्या प्रत्येक शहर वेगवेगळ्या स्टेटमध्ये आहे. US मध्ये म्हणा किंवा इव्हन आता कॅनडा, कम्प्लिटली डिफरंट कंट्री. तर प्रत्येक स्टेटचं, प्रत्येक सिटीचं वेगळं कल्चर आहे. आणि जसं आपण बघतो इंडियामध्ये, मुंबई पुणा जरी म्हटलं 3 तास, 2.5-3 तास कार रोडचा प्रवास जरी असला तरी पूर्ण त्या शहरांचं कल्चर वेगळं आहे. तुम्हाला ऍडजस्ट व्हायला, तुम्हाला तिथे जर तुम्हाला सेटल व्हायचं तर तुम्हाला वेळ लागतो. आणि तो एक मेजर फॅक्टर होता की जेव्हा प्रत्येक ठिकाणी मूव्ह झालो तेव्हा तिथे नवीन लोकांना भेटणं, नवीन मैत्री क्रिएट करणं. कारण इन द एंड तुम्हाला सोशल लाईफ पाहिजे. यू कांट जस्ट बी इन युअर ओन ककून. आणि ती गोष्ट सातत्याने जाणवायची की अरे आपण कॉन्स्टंटली मूव्ह करतोय आणि ह्या गोष्टी कशा पुढे जातील किंवा कसं होईल माहित नाही. किंवा जेव्हा आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो तेव्हा कसं वर्कआउट होईल, तिथे आपल्याला चांगले मित्र मिळतील का, आपल्या जसं विचार आपले आहेत तसे लोक मिळतील का. तर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी एका म्हणजे हा जो ज्या व्यक्तीने मला ही गोष्ट सांगितली होती तो व्यक्ती मला टोस्ट मास्टर, मी जे आधी म्हटलं त्या ऑर्गनायझेशन मार्फत ह्युस्टन मध्ये भेटला होता. इज अ मल्टी मिलियनियर गाय. त्यांचा खूप मोठा बंगला होता आणि म्हातारे ग्रहस्थ होते, एकटेच राहत होते. आणि ते तिथे मला थोडं मेंटरिंग वगैरे करायचे. तर मी त्यांच्यासमोर ही इच्छा व्यक्त केली की जेव्हा मी मूव्ह होत होतो की मला माहित नाही की कसं होईल माझं आणि काय होईल, आणि तिथे कसे लोक असतील, वर्कआउट होईल की नाही. खूप अनसर्टनिटी होती की जसं आपण म्हणतो की क्युरियसनेस होता, एक्साइटमेंट होती मूव्ह व्हायची, पण ऍट द सेम टाइम जो अनसर्टनिटी होती की वेदर इट विल वर्क आउट ऑर नॉट, वेदर आय एम डुईंग द राईट डिसिजन ऑर मेकिंग राईट डिसिजन ऑर नॉट, वॉज अनशुअर. आणि एक गोष्ट जाणवली तेव्हा त्या व्यक्तीने मला सांगितलं की बघ तू ही गोष्ट डोक्यात ठेव की आता तू जिथे आहेस ना, तिथे जर तुझ्याबरोबर चांगले व्यक्ती आहेत आणि तुला जर तुझ्या विचारांसारखे तुला मित्र सापडलेत, तर तू जेव्हा जेव्हा मूव्ह होशील किंवा जिथे तिथे जाशील ना, तू ऑटोमॅटिकली तशा लोकांना फाइंड आउट करशील. तर ती गोष्ट तू डोक्यातनं काढून टाक. आणि तेव्हा त्यांनी सांगताना मला ही गोष्ट सांगितली होती की एक गृहस्थ रेल्वेतनं एका गावावरनं दुसऱ्या गावाला जात असतो आणि तो रेल्वे स्टेशनवरती उतरतो आणि तिथे स्टेशनवर उतरल्यावरती त्या लोकांना विचारतो की अरे ह्या शहरातले लोक कसे आहेत. तो व्यक्ती त्याला उत्तर देतो की तू ज्या शहरातनं आला होता ना तिथे लोक कसे होते. तर तो सांगतो की अरे खूप चांगले होते, मनमिळाऊ होते, त्यांनी मला खूप हेल्प केली. तर तो म्हणतो की हा ह्या शहरात पण तसेच लोक आहेत. आणि ती गोष्ट मला खूप टच करून गेली. कारण त्यांनी मला आता ही गोष्ट कधी जवळजवळ 2013-2014 मध्ये सांगितली होती. आणि मला अजूनही ती गोष्ट आठवते की जर आपल्या डोक्यामध्ये तसे विचार आहेत आणि आपण तशा गोष्टींवरती फोकस करतोय ना, तर आपण त्या गोष्टी शोधू. असं नाही होणार कधी की आपल्याला त्या गोष्टी नाही सापडणार. पण कधी कधी असं होतं की आपण ह्या सिच्युएशन मधनं जाताना आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होत नाही, कारण आपल्याकडे अनुभव नसतो आणि आपण त्या फेज मधनं जात असतो, विच इज व्हेरी नॅचरल. आणि दॅट इज द रिझन आय स्टार्टेड रिअलायझिंग की आयुष्यामध्ये मेंटर असणं किती गरजेचं आहे. की जो व्यक्ती पहिली आपण त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो आणि त्याला सगळ्या गोष्टी सांगू शकतो, जे चॅलेंजेस, जे प्रॉब्लेम्स आपल्याला येत आहेत. आणि दुसरी गोष्ट की ती व्यक्ती आपल्याला राईट ठिकाणी मार्गदर्शन करू शकते. आणि अनदर थिंग इज की मी प्रत्येक वेळेस ह्या सिच्युएशनसाठी ना स्पोर्ट्स अॅनॉलॉजी वापरतो की तुम्ही बघता की प्रत्येक खेळामध्ये कोच असतात. देर इज नो गेम इन द वर्ल्ड की जिथे तो गेम विदाउट. मग आपण आपल्या आयुष्यात का नाही एखादा कोच ठेवावा, आपण आपल्या आयुष्यामध्ये का नाही एखादा मेंटर ठेवावा की जो आपल्याला आयुष्यात मार्गदर्शन करू शकेल.
तर मग भारतीय शिक्षण पद्धती आणि कॅनडा म्हणजे बाहेरची शिक्षण पद्धती याच्यामध्ये काही फरक जाणवला तुम्हाला? अ, खूप म्हणजे आपल्या इथे आणि आता माहित नाही की द सिच्युएशन बदलल्या असतील कारण देर आर लॉट ऑफ डिस्कशन्स हॅपनिंग आणि मी हे पण ऐकलं की थोडं सिलेबस वगैरे चेंज झाला तर आत्ताची सिच्युएशन मला माहित नाही. मी जेव्हा मी शिकत होतो त्या ह्याच्यावर फोकस करू इच्छितो. सो जर बदलल्या असतील तर डोंट कोट मी ऑन दॅट. पण तेव्हा खूप गोष्टी थेरॉटिकली स्ट्रेस केल्या जायच्या. सो फॉर एक्झाम्पल की तुम्ही पुस्तक वाचा, परीक्षांमध्ये मोठी आन्सर लिहिले पाहिजे, उत्तरपत्रिका अशी असली पाहिजे. सो थिअरीवरती खूप जास्त जोर दिला जायचा. आणि मला नेहमी एक एक्झाम्पल आठवतं की मी जेव्हा माझं मॅथ्स खूप चांगलं होतं पण मला प्रोबॅबिलिटी हा जो टॉपिक होता तो खूप जड जायचा म्हणजे समजायला आणि अंडरस्टँड करायला. इवन स्टॅटिस्टिक्स टू बी ऑनेस्ट. आणि मला तेव्हा वाटायचं की अरे हे का शिकतोय मी, ह्याचा उपयोग काय मला नाही कळायचा आणि मला कोणी सांगितलं नाही. आणि आज तुम्ही ऐकलं असतील टर्म्स मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्या गोष्टी ग्रो होत आहेत कम्प्युटर सायन्स फील्डमध्ये. मशीन लर्निंग इज ऑल अबाउट प्रोबॅबिलिटी. इट्स ऑल अबाउट लाईक अंडरस्टँडिंग द स्टॅटिस्टिक्स अँड मेकिंग शुअर तुम्ही राईट प्रेडिक्शन करता एखाद्या गोष्टीबद्दल. आणि त्यासाठी तुम्ही डेटा पूल करता, तुम्ही अनालाइज करता आणि त्याला प्रेडिक्ट करता. आणि जर मला असं वाटलं की जर तेव्हा मला कोणी ही गोष्ट सांगितली असती तर त्याचा इम्पॅक्ट खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. पण अगेन लाईक नथिंग रॉंग. ठीक आहे त्या मे बी मी अशा पद्धतीने विचार करतो कदाचित मी तेव्हा रेडी नव्हतो म्हणून मला ती गोष्ट कळली नाही. आणि आता मी रेडी आहे तर मला त्या गोष्टीचं आकलन झालेलं आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की जर आपल्या इथे जर शिक्षकांनी म्हणा किंवा इव्हन पालकांनी जर थोडं प्रॅक्टिकल होऊन एखाद्या गोष्टीला समजावायचा प्रयत्न केला. अजून एक एक्झाम्पल सांगतो. मला नेहमी वाटायचं की अरे आपण शाळेत पत्र का लिहितो? म्हणजे जर आपल्याला एखाद्या एसे मध्ये किंवा निबंधामध्ये पत्र लिहायला लागायचं. आणि इट्स अ व्हेरी कॉमन सेन्स. पण त्या वयामध्ये तो कॉमन सेन्स नसतो. तुम्हाला ती जाणीव नसते की अरे तुम्हाला पुढे जाऊन जेव्हा तुम्ही एखादं काम करता, सरकारी कामकाज करता किंवा इव्हन इन जनरल तुम्ही तुमच्या बॉसला एखाद्या गोष्टीवरती लिहिता, तेव्हा तुम्हाला त्या पत्राच्या माध्यमातून गोष्टी समजावून सांगाव्या लागतील. आणि ती गोष्ट मला म्हणजे माझं माइंड खूप ओपन झालं त्या गोष्टीमुळे. आणि त्या गोष्टी मी शिकलो. तर जर तुम्ही भारताबाहेर बघितलं ऍटलीस्ट स्पेसिफिकली US, कॅनडा साईडला तर खूप प्रॅक्टिकल गोष्टींवरती जोर दिला जातो की तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा ह्या गोष्टीला इमिडिएटली प्रोजेक्ट्स मध्ये रूपांतरित केलं जातं किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीचे प्रोजेक्ट्स करता. तर त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचं अंडरस्टँडिंग खूप डीप मध्ये होतं की ज्या तुम्ही विसरत नाही आयुष्यभर. वर्सेस आपण खूप वेळेस गोष्टी वाचतो आणि पेपरमध्ये लिहितो आणि त्याचा इम्पॅक्ट होतो की तुम्ही एखादी गोष्ट वाचली ना तुम्ही विसरून जाल ती. बरोबर. तुम्हाला 2-3 महिन्यानंतर ती लक्षात नाही राहणार. हा, तर तो मला सगळ्यात जास्त डिफरन्स जाणवला. म्हणूनच कदाचित म्हणजे आपल्या पहिलं ब्लॅकबोर्डवर शिक्षण होतं आणि नंतर ते प्रोजेक्टरवर आलं. त्याच्या पाठीमागे तोच कदाचित उद्देश असावा असं मला जाणवतंय. श्रेयस, आपण आता जे थेरॉटिकल प्रॅक्टिकल मध्ये सांगितलं, टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये आपण एक्सपर्ट आहात. टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये आपण एक्सपर्ट आहात आणि सध्या Amazon या कंपनीसाठी आपण काम करताय. काय सांगाल त्याबाबत? सो टेक्नॉलॉजीमध्ये जर बघायला गेलं तर मी परत म्हणजे सिमिलर एक्झाम्पल सांगेन की जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करता तेव्हा त्या गोष्टीवरती तुम्ही पेपर लिहून किंवा तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये आन्सर लिहून गोष्टी एक्सप्लेन करता, नॉलेज देता. पण जेवढे प्रोजेक्ट्स मी मास्टर्समध्ये असताना केले तेवढे प्रोजेक्ट्स मी म्हणजे मास्टर्स फक्त 2 वर्षाचं असतं. इंजिनिअरिंग तुमचं 4 वर्षाचं असतं. जर तुम्ही बघायला गेला तर द ड्युरेशन इज मच लार्जर. सो इवन वुड हॅव एक्सपेक्टेड की मी खूप जास्त प्रोजेक्ट्स हँड्स ऑन करायला पाहिजे होते इंजिनिअरिंगमध्ये असताना. पण आपलं एज्युकेशन तेव्हा तसं होतं की जेव्हा तेवढे प्रोजेक्ट्स वरती फोकस नाही केला जायचा. कदाचित ती गोष्ट आता चेंज झालेली असेल. पण US मध्ये खूप प्रोजेक्ट ड्रिव्हन कल्चरवरती फोकस होता. Amazon बद्दल बोलायचं झालं तर अगेन जसं तुम्ही बोलला की Amazon इज अ व्हेरी वेल नोन कंपनी, सगळ्यांना माहिती आहे. आणि इवन Amazon मध्ये खूप गोष्टींवरती ज्या पद्धतीने फोकस केला जातो त्या गोष्टी
एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये इझिली आचरणात आणू शकतो. आणि मी त्याला एक्झाम्पल याच्यासाठी सांगेन की Amazon इज व्हेरी फेमस फॉर देअर प्रॉडक्ट्स, द वे दे बिल्ड देअर प्रॉडक्ट्स. आणि Amazon हॅज बिल्ड अ सिग्निफिकंट कल्चर. सो दॅट कल्चर नेम इज कॉल्ड वर्किंग बॅकवर्ड. अँड व्हॉट दॅट इज बेसिकली तुम्ही ॲज अ प्रॉडक्ट मॅनेजर, मी जेव्हा एखाद्या प्रॉडक्ट ची आयडिया माझ्या डोक्यात येते, तेव्हा मी त्या आयडियाला अशा पद्धतीने लिहितो की ॲज इफ मी तो प्रॉडक्ट आत्ताच लॉन्च करतोय. आणि ती गोष्ट मे बी 2 किंवा 3 वर्षांनी होणार आहे. पण मी अशा पद्धतीने लिहितो की ती गोष्ट आत्ता होतेय. सो थिंक अबाउट ओके. इट की मी माझ्या 2 वर्षाचं ब्लूप्रिंट ऑलरेडी डोक्यामध्ये क्रिएट केलेलं आहे आणि मी ते पेपरवरती स्टेप बाय स्टेप लिहिलेलं आहे. आणि ते खूप साऱ्या लेयर्समधनं जातं, म्हणजे खूप साऱ्या लेयर्सच्या अप्रुव्हलमधनं जातं. आणि खूप सारे ओके. लोक त्याला रिव्ह्यू करतात. मग त्याच्यामधले डिटेल्स जे मिसिंग आहेत ते तुम्हाला हायलाइट करतात. मग तुम्हाला ते गोष्टी अपडेट कराव्या लागतात. सो त्या गोष्टींमुळे तुमचं जे ते टेम्पलेट आहे ते इतकं स्ट्रॉंग होतं की ऑटोमॅटिकली तुमचा जो प्रॉडक्ट बाहेर पडणार आहे तो चांगलाच पडणार आहे. आणि मला अच्छा. ती गोष्ट इतकी आवडली की इट इज नॉट जस्ट द प्रॉडक्ट रिलेटेड अंडरस्टँडिंग. तुम्ही तुमच्या आयुष्यात ते सेम फ्रेमवर्क अप्लाय करू शकता. सो फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या व्यक्तीला जसं तुम्ही म्हणाला की खूप साऱ्या तरुणांना बाहेर शिकायला जायचंय. सो लेट्स से की त्यांना 2 वर्षानंतर बाहेर शिकायला जायचंय. सो क्रिएट दॅट फ्रेमवर्क अँड टेम्पलेट इन युअर हेड इन सच अ वे दॅट की तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा प्लॅन असला पाहिजे त्या 2 वर्षाचा. अच्छा. आणि then मग त्या 2 वर्षाच्या डेट पासून तुम्ही बॅकवर्ड वर्क करत येता की आणि मग एक गोष्ट कंप्लीट करत तुम्ही फायनली तो प्रॉडक्ट तसा पूर्णपणे डिलिव्हर करता. पण तुम्ही त्या 2 वर्षामध्ये तुम्ही फक्त त्याच गोष्टींवरती फोकस केलेला आहे. सो त्यामुळे ती ओके. गोष्ट ऑटोमॅटिकली स्ट्रॉंग होते. आणि मला ती गोष्ट खूप जास्त चांगल्या पद्धतीने आवडली. आणि क्या हीच बात. गोष्ट म्हणजे मी ॲटलीस्ट आपल्या इथेपेक्षा इव्हन दुसऱ्या कुठल्या कंपनीमध्ये पण मी बघितली नव्हती. थोडंसं वेगळा प्रश्न आहे. सध्याच्या महामारीवरचा हा प्रश्न आहे. सध्या करोनाच्या महामारीत बिल्डिंग अँड मॅनेजिंग रिक्रुटिंग टेक अँड हेल्थ केअर प्लॅटफॉर्मच्या बाबत तुम्ही काय सांगाल? सो व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. आणि अगेन मी दोन्ही प्लॅटफॉर्म्सवरती काम केलेलं आहे की मी सर्नर या एका वेल नोन हेल्थ केअर कंपनीमध्ये काम करत होतो 2 वर्ष ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. Amazon बरोबर रिक्रुटिंग टेक प्लॅटफॉर्मवरती काम करतो Amazonच्या. तर एक गोष्ट नक्की आहे की हेल्थ केअरमध्ये अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. देर आर लॉट ऑफ थिंग्स विच आर चेंजिंग. आणि तुम्ही खूप साऱ्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच्या आयडियाज you can come up with and you can build. The only challenge what I see in healthcare is जर तुमच्याकडे हेल्थकेअर बॅकग्राऊंड नाही आहे, इट्स व्हेरी व्हेरी हार्ड, लाईक व्हेरी हार्ड. आय एम नॉट सेइंग इट्स इम्पॉसिबल, बट इट्स व्हेरी हार्ड टू एंटर इन टू दॅट स्पेस. आणि ह्याचं रिझन हे आहे की जर तुम्ही विचार कराल तर हेल्थकेअर ही ह्युमन किंवा ॲनिमल्सशी रिलेटेड गोष्ट आहे. तर तुम्ही अच्छा. एखाद्या जीवाबरोबर डील करताय. इवन स्लाइट चेंज इन समथिंग कुड कॉज लॉट ऑफ इम्पॅक्ट. सो अनलेस तुमची त्या फील्डमध्ये क्रेडिबिलिटी आहे, यू कम फ्रॉम अ डॉक्टर बॅकग्राऊंड और सम सॉर्ट ऑफ हेल्थ केअर बॅकग्राऊंड, इट्स रिअली बिकम डिफिकल्ट टू नो न्यूआन्सेस ऑफ दॅट फील्ड. रिक्रुटिंग टेक बद्दल जर बोलायचं झालं तर जॉब्स, एक गोष्ट चेंज झाली आहे करोनामुळे की मला जॉब फक्त तुमच्या सिटीमध्ये करायची गरज नाही आहे. राईट, लाईक द वे बिकॉज ऑफ झूम म्हणा, बिकॉज ऑफ अदर सोशल मीडिया, लाईक वर्ल्ड केम टुगेदर. सो तुम्ही लाईक मी आता व्हँकुव्हरमध्ये आहे, पण आय कॅन इझिली फाइंड आउट अ कंपनी जी टोरंटोमध्ये आहे आणि मी इथे बसून त्यांच्यासाठी काम करू शकतो. कारण वर्क फ्रॉम होम कल्चर खूप बिल्ड झालेलं आहे. सो रिक्रुटिंग टेक बद्दल जर बोलायचं झालं तर रिक्रुटिंग इन जनरल एक्सपांडेड अ लॉट फ्रॉम दॅट वन एरिया की तुम्हाला जर आज लेट्स से व्हँकुव्हरमध्ये किंवा मुंबईमध्ये कोणाला हायर करायचं आहे, पण तुम्हाला फक्त मुंबईमधलं टॅलेंट बघण्याची गरज नाहीये. तुम्ही बँगलोरमधलं टॅलेंटही बघू शकता किंवा वाईस वर्सा. बँगलोरमध्ये कोणाला हायर करायचं आहे कारण बँगलोरमध्ये भारतामध्ये खूप साऱ्या स्टार्टअप कंपनीज आहेत, तर ते मुंबईमधल्या लोकांनाही हायर करू शकता. नाव बिल्डिंग रिक्रुटिंग टेक प्लॅटफॉर्म इज अ डिफरंट क्वेश्चन. आणि मी त्याच्याबद्दल बोलू शकतो कारण मी त्या गोष्टींवरती काम करतोय. पण आय गेस तुमचा क्वेश्चन मेनली की त्याचा
लोकांच्या जॉबवरती किंवा ह्याच्यावरती काय परिणाम झालाय ह्या पद्धतीने होता. दॅट्स हाव आय अंडरस्टूड. पण जर चुकीचं असेल तर सांगा, मी आय कॅन टॉक अबाउट द अदर साइड एज वेल. तुम्ही म्यूटवर आहात. होय, बरोबर आहे तुमचं. तेच आम्हाला हे जाणून घ्यायचं की काय परिणाम झालेला आहे जॉबवर, म्हणजे नाही, आणि एक गोष्ट तर आहे की, आणि कुठलीही गोष्ट तुम्ही दोन साईडनी बघू शकता की अरे जॉब गेलेत लोकांचे, खूप सारे प्रॉब्लेम झालेत. पण द अदर साईड इज की ज्यांचे जॉब गेलेत त्यांना थोडा विचार करायला वेळ मिळालाय, त्यांना नवीन गोष्टी शिकायला वेळ मिळालाय. तुम्ही स्वतःचं जग एक्सपांड करू शकताय, राईट. तुम्ही फक्त आता त्या एरियापर्यंत किंवा त्या फक्त सिटीपर्यंत मर्यादित राहायची तुम्हाला गरज नाही. आणि अगेन, मी फक्त डिजिटल किंवा सॉफ्टवेअर ह्या फील्ड बद्दल बोलतोय. बाकीच्या फील्ड मधले काही पॉझिटिव्ह आहेत, काही नेगेटिव्ह आहेत. बट अगेन, आय एम नॉट एक्सपर्ट इन दॅट एरिया, सो आय डोंट थिंक सो आय शुड टॉक अबाउट इट. बरोबर. श्रेयस, तुम्ही का प्रोडक्टचे फाउंडिंग मॅनेजर आहात, फाउंडिंग मेंबर आहात, मेंबर, त्याच्याबद्दल काय सांगाल? सो मी इलास्टिक पाथ ह्या कंपनीमध्ये जवळजवळ 1.5 वर्ष काम करत होतो. आणि इलास्टिक पाथ इज अ ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. सो व्हॉट दॅट इज की ज्यांना माहिती नाही आहे, तुम्ही आज ऑनलाईन स्टोअर्स बघता. त्या ऑनलाईन स्टोअर्समध्ये खूप सारे कंपोनंट असतात, राईट. तुम्ही एखाद्या लेट्स से Amazonच्या साईटवर जाता, प्रॉडक्टला कार्टमध्ये ऍड करता, किंवा फ्लिपकार्टच्या साईटवर जाता, ऍड करता, आणि मग तुम्ही त्याचं पेमेंट प्रोसेसिंग करता. ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि दॅट इज द जॉब ऑफ एनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. आणि ॲज अ पार्ट ऑफ इलास्टिक पाथ मी त्यांच्या B2B ई कॉमर्स प्लॅटफॉर्म स्ट्रॅटेजीचा फाउंडिंग मेंबर होतो. आणि व्हॉट B2B ई कॉमर्स इज, आणि ही गोष्ट ऍक्च्युली आपल्या लाईक भारतवासियांना खूप इझिली लक्षात येईल की आपल्या इथे खूप साऱ्या छोट्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत की ज्या स्मॉल स्केलवरती. सो फॉर एक्झाम्पल इवन लिज्जत पापड, राईट. लिज्जत पापडचं जे मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं ते एका फॅक्टरीमध्ये केलं जातं किंवा एखाद्या ठिकाणी केलं जातं. ते तिथून ते बनवून त्यांच्या सप्लायरकडे येतात, आणि सप्लायरकडून नंतर त्या गोष्टी युजली शॉपमध्ये येतात, किंवा कधी कधी ते डायरेक्ट कनेक्ट पण केलं जातं की फॅक्टरीमधनं डायरेक्ट शॉपमध्ये पण आणल्या जातात. पण तुम्ही जर बघितलं ह्याच्यामध्ये ह्या 3 लेयर्स आहेत की एक मॅन्युफॅक्चरर आहे, त्याच्यानंतर मध्ये एक सप्लायर आहे, आणि नंतर एक एंड कन्झ्युमर आहे. And that is known as B2B. So if you think about just a lower side of the funnel, तुमचा मॅन्युफॅक्चरर तुमच्या सप्लायरला देतोय. सो बेसिकली देर इज अ डील हॅपनिंग बिटवीन 2 बिझनेसेस, नॉट बिटवीन बिझनेस अँड कन्झ्युमर. जर तुम्ही किंवा मी एखादी गोष्ट विकत घेतली तर दॅट इज बेसिकली बिटवीन बिझनेस अँड कन्झ्युमर. जेव्हा बिझनेस आणि बिझनेसमध्ये ज्या गोष्टी डील केल्या जातात तेव्हा त्याच्यामध्ये वेगळे कॉम्प्लिकेशन्स येतात, आणि त्याच्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म बनवला होता, आणि बेसिकली ऑटोमेट केल्या होत्या गोष्टी की कशा त्या गोष्टी ऑटोमेट केल्या जातील. आणि तो एक्सपिरियन्स खूप इंटरेस्टिंग होता, कारण बेसिकली थिंकिंग अबाउट समथिंग फ्रॉम स्क्रॅच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. इट्स काइंड ऑफ अ लिटल बिट ऑन अ एंटरप्रेन्योरियल माइंडसेट की एखादी गोष्ट तुम्ही पहिले मार्केट अनालाइज करता, तुम्ही कस्टमर किती आहेत ते बघता, मग तुम्ही त्याच्या सगळ्या एंड टू एंड रिक्वायरमेंट कलेक्ट करता. मग आता त्याच्यात 20 रिक्वायरमेंट असतील, पण ऑल दॅट 20 रिक्वायरमेंट तुम्हाला पहिल्या लॉन्चमध्ये टाकायची गरज नसते. मग तुम्हाला त्यांना 20 पैकी किती गोष्टी आहेत की ज्या क्रिटिकल आहेत, मग मे बी त्याच्यापैकी 5-6 गोष्टी आहेत त्या क्रिटिकल असतील, आणि त्या बिल्ड करून पहिला प्रॉडक्ट लॉन्च करणं इज रिअली इम्पॉर्टंट. आणि बेसिकली मी त्या गोष्टी तेव्हा कम्प्लीट केल्या होत्या थ्रू इलास्टिक पाथ मार्फत. क्या बात आहे. मला एक जाणून घ्यायचं आहे की तुमच्याकडे वयाच्या मानाने ऍज अ बिझनेस प्रोडक्ट मॅनेजर म्हणून तुमच्याकडे भरपूर अनुभव आहे, बरंच काही शिकण्यासारख्या. फेसबुक लाईव्हच्या तमाम जे आहेत तुम्हाला ऐकताय ते सगळं बरंच काही शिकतील तुमच्या त्या नॉलेज मधून. पण भविष्यातल्या तुमच्या स्वतःच्या योजना काय आहेत, म्हणजे अमेझॉनच्या नाही तर तुमच्या स्वतःच्या? सो बिफोर आय डिरेक्टली आन्सर दॅट क्वेश्चन, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की व्हॉट इज प्रॉडक्ट मॅनेजर. आय डोंट नो की लोकांना सगळ्यांना माहिती आहे की प्रॉडक्ट मॅनेजर हे काय आहे. येस, इट हॅज अ वर्ड मॅनेजर इन इट, बट दॅट डझंट मीन की मी लोकांना मॅनेज करतो. सो तसं नाही आहे. बट वाय दॅट
टायटल केम इन टू पिक्चर एज, सो प्रॉडक्ट मॅनेजर ही व्यक्ती अशी असते की जी बेसिकली इंजिनिअरिंग आणि बिझनेसच्या मध्ये असते. अच्छा. आणि त्यांचा जॉब असा असतो की तुम्ही दोन्ही साईडला अंडरस्टँड करू शकता. तुम्ही अंडरस्टँड करू शकता की तुमचा बिझनेस च्या रिक्वायरमेंट काय आहेत, बिझनेस कसा चालतो, कुठल्या गोष्टी बिझनेसमध्ये आवश्यक आहेत आणि कुठल्या गोष्टी अनावश्यक आहेत. आणि इन द एंड तुमचा जॉब असा असतो की ह्या बिझनेसला एक्सपांड कसं करायचं. जर एखादा डिजिटल एखादी आयडिया आहे, त्याला तुम्ही मार्केट करून एक्सपांड कसं करणं, हा जॉब असतो. आणि देर आर लॉट मोर डिटेल्स अँड मी ऍक्च्युली, आणि ज्यांना कोणाला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, मी स्वतः ह्याच्यामध्ये ब्लॉग्स लिहितो आणि माझे खूप सारे इव्हन युनिव्हर्सिटी किंवा स्मॉल इन्स्टिट्यूट बरोबर मी स्पेसिफिकली प्रॉडक्ट मॅनेजमेंटचे सेशन्स पण देतो. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी त्याचा लिंक तुम्हाला शेअर करू शकतो. मी ते नक्की तुम्हाला पाठवेन. आता तुम्ही जर भविष्याच्या गोष्टीबद्दल विचार म्हटला तर टू बी ऑनेस्ट, मला माझं इव्हन करिअर ह्याच फील्डमध्ये थोडं अजून एक्सपांड करायचं आहे की राईट नाव आय एम फोकसिंग ऑन 2 or 3 प्रॉडक्ट्स, की मी ह्याला एक्सपांड करून कसं आय कॅन बिकम अ प्रॉडक्ट लीडर इन एनी ऑर्गनायझेशन, and then eventually further expanding that. So that is something from my professional side. पर्सनल विचारलं तर मी आधी म्हटलं की मला वाचन आणि लिखाणाची खूप आवड आहे. तर मी एक ऍक्च्युली प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं पण पुस्तक पब्लिश केलेलं आहे, जे Amazon वरती आहे. जर तुम्ही माझं नाव सर्च केलं तर तुम्हाला नक्की सापडेल. आणि ज्यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पुढे जायचं आहे किंवा सर्टिफिकेशन करायचं आहे, PMP, त्यांनी नक्की ते बघावं. आणि मला थोडं, जे मी आधी म्हटलं की नॉन क्रिएटिव्ह फिक्शन जो एरिया आहे, की मला त्यामध्ये पुढे जाऊन पुस्तक लिहायचं आहे. अँड अगेन दिस इज जस्ट ॲट अ पर्सनल लेवल, पण दिस इज समथिंग आय डेफिनेटली वॉन्ट टू डू. पण एक पुस्तक, तुमचं जे पहिलं पुस्तक, तो अनुभव नव्हता ना तुमच्याकडे, पहिलं पुस्तक कसं काय आलं ते? सो ऍक्च्युली मी डेफिनेटली याचं क्रेडिट माझ्या वाईफला देऊ इच्छितो, कारण शी पुश मी अ लॉट टू डू दॅट. आणि त्याचं रिझन असं होतं की इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी, की मी ती परीक्षा, आणि त्या परीक्षेसाठी तुम्हाला पहिली गोष्ट की ती कोणीही परीक्षा देऊ नाही शकत. तुम्हाला परीक्षा देण्यासाठी पण एलिजिबल व्हावं लागतं आणि त्याचे सर्टन क्रायटेरियाज आहेत. आणि द वे इट वर्क्स इज की जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा तुम्हाला फक्त 1 वर्ष मिळतं आणि 1 वर्षात तुम्हाला फक्त 3 अटेम्प्ट असतात. जर तुम्ही 3 अटेम्प्ट फेल झालात तर तुम्हाला जवळजवळ 1 वर्षाचा गॅप घ्यावा लागतो आणि परत अप्लाय करावा लागतो आणि मग परत तुम्हाला सेम 3 अटेम्प्ट मिळतात. आणि ऍक्च्युली असं झालं की मी 2 वेळा फेल झालो ती एक्झाम. आणि पहिल्यांदा जेव्हा फेल झालो तेव्हा मला माहित नव्हतं की मी योग्य गोष्टीवर, आणि अगेन मी तुम्हाला जे आधी सांगितलं की जे लॅक ऑफ गायडन्स जो पार्ट होता तो डेफिनेटली मला जाणवला तेव्हा. आणि त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये मी जेव्हा फेल झालो तेव्हा मी थोड्या गोष्टी शिकलो, पण तरी इट वॉज नॉट कम्प्लिटली, आय डिडंट कम्प्लिटली अनकव्हर एव्हरीथिंग. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ती फायनली, जेव्हा माझ्या लास्ट अटेम्प्ट मध्ये मी जेव्हा ती परीक्षा पास झालो, तेव्हा मी खूप गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या. आणि तेव्हा मग मी जेव्हा माझ्या वाईफ बरोबर ही गोष्ट शेअर केली तेव्हा शी वॉज लाईक की यू कॅन ऍक्च्युली थिंक अबाउट रायटिंग समथिंग ऑन दिस, की तुझा अनुभव कसा होता, की तू काय काय केलं, प्रिपरेशन कसं केलं. आणि मी एक्झॅक्टली ती गोष्ट लिहून काढली. आणि अगेन इट इज नॉट लाईक अ बिग बुक, इट इज लाईक 50-60 पेजेसचं सिम्पल छोटंसं पुस्तक आहे. बट की ज्या तुम्हाला मेन ट्रिक्स हव्या आहेत परीक्षा क्लिअर करण्यासाठी, आणि इट्स अ इंटरनॅशनल लेवल सर्टिफिकेशन, सो इट हॅज अ लॉट ऑफ व्हॅल्यू एव्हरीवेअर. इव्हन इंडियामध्ये जर कोणी इंजिनिअरिंग करत आहे किंवा कोणी सॉफ्टवेअरमध्ये जॉब करत आहे आणि त्यांना पुढे जायचं आहे, प्रोजेक्ट मॅनेजर बनायचं आहे, त्यांनी ती गोष्ट जरूर करावी. आणि आय नो फ्रॉम कपल ऑफ पीपल की जवळजवळ 20 to 30% सॅलरीमध्ये फरक पडतो, इव्हन भारतामध्ये पण त्या परीक्षा कम्प्लीट केल्यानंतर. सो देर इज अ टँजिबल इम्पॅक्ट ॲज वेल. तर मला ती गोष्ट हवी होती की जी गोष्ट मला मिसिंग वाटली ती गोष्ट मी शेअर करावी, आणि तसं मग मी तेव्हा ते पुस्तक लिहिलं. आणि एक गोष्ट डेफिनेटली सांगावीशी वाटते की ते पुस्तक जवळजवळ माझ्या 6-7 फ्रेंड्सनी वापरलंय आणि प्रत्येकाने पहिल्या अटेम्प्ट मध्ये परीक्षा कम्प्लीट केलेल्या आहेत.
सो क्या बात. डेफिनेटली फील्स लाईक लिटल बिट गुड की ऍटलीस्ट माझ्या फेलियर्समुळे कोणाला तरी फायदा झाला. क्या बात आहे. म्हणजे असं म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तसं तुमच्या यशस्वी लेखकामागे तुमची मिसेस आहे. श्रेयस, आता जी मुलं परदेशी शिक्षण घेऊ इच्छितात किंवा परदेशात नोकरी करू इच्छितात, सगळ्यांनाच वाटतं परदेशात जावं, शिक्षण घ्यावं, नोकरी करावी. यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही? कारण काय होतं, तिथला परीक्षेचा खर्च म्हणजे तिथला शिक्षणाचा खर्च पण भरपूर आहे. तो कधी कधी पालकांची फायनान्शियल कंडिशन नसते तशी. मुलांना हे करायला आवडतं, त्यांना वाटतं आपण MS अब्रॉडला जाऊन करावं, US मध्ये जाऊन करावं, तिथे चांगल्या पगाराची नोकरी मिळते किंवा तिकडनं काही वर्षांनी इकडे आल्यानंतर इकडेही चांगला जॉब मिळतो, इकडेही चांगलं पॅकेज मिळतं नोकरीचं. परंतु काय होतं की तिथे मुलांना जायचं म्हटलं ना की त्याची फी भरपूर असते, म्हणजे खर्चही भरपूर येतो. म्हणजे अगदी विमानाचा खर्च किंवा तिथला MS करायचं म्हणजे की 2-3 वर्ष तिथे MS साठी घालावे लागतात. तिथला राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च आणि पुन्हा 2-3 वर्षाचा सगळा मिळून फार खर्च येतो. तर अशी काही कुटुंब आहेत आपल्या समाजामध्ये की त्यांना नाही ते पेलवत, तो भार नाही पेलवत. तर त्यासाठी काय मार्गदर्शन कराल आपण? सो एक गोष्ट सांगू शकतो की प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते आणि देर इज नो एक्झॅक्ट फ्रेमवर्क विच वी कॅन अप्लाय टू एव्हरीवन, राईट? सिच्युएशन नुसार ह्या प्रश्नाचं उत्तर बदलेल. आणि जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असं असेल की ज्यांना हे मार्गदर्शन हवं आहे, आय एम रिअली हॅपी टू कॉन्टॅक्ट देम अँड कनेक्ट विथ देम वन ऑन वन आणि प्रोव्हाइड देम द क्लिअर स्टेप्स की बेस्ड ऑन देअर सिच्युएशन त्यांना कुठल्या गोष्टी करता येतील की सो दॅट फी विल नॉट फील लाईक अ बर्डन टू देम. पण एक गोष्ट मी डेफिनेटली सांगू इच्छितो की जर कोणी फक्त की अरे परदेशात जायचं आहे आणि नाही, मला अजून एक जोडून प्रश्न आहे, कदाचित मी विसरून जाईल, की तिथून काही त्यांच्या युनिव्हर्सिटीच्याच काही स्कॉलरशिप्स असतात का? हा, तर मी तेच ऍक्च्युली आता तेच विसरून जाईल सांगत होतो. कदाचित. हा हा. हा, नाही नाही, मी तेच बोलत होतो, मी त्याच पॉइंट वरती जात होतो की जर कोणी फक्त ह्या गोष्टीमध्ये फोकस करत असेल की अरे मला परदेशात जायचं आणि मला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल, तर दॅट माइट नॉट वर्कआउट वेल. आणि रिझन मी हे सांगतो की जसं आता तुम्ही बघाल की तुम्ही जर कोणाला विचारलं की 2000 साली जर कोणी तुम्हाला सांगितलं की त्या व्यक्तीला महिना 50,000 भारतामध्ये पगार भेटतोय, तर आपल्याला वाटेल की अरे किती छान, राईट? म्हणजे त्या वेळेस ती अमाऊंट खूप जास्त होती. पण जर आत्ता तुम्ही कोणाला विचारलं तर इव्हन लाईक जे इंजिनिअरिंग करून न्यू ग्रॅड येतात त्यांना 40,000 पगार महिन्याला इझिली मिळतो. दॅट इज नॉट अ बिग थिंग. आणि द फोकस इज एक्झॅक्टली दॅट की तुम्ही याल, तुम्हाला नोकरी पण मिळेल, तुमचा खर्च पण निघून जाईल, लोन पण निघून जाईल. पण जर तुम्ही फक्त त्या गोष्टीवर फोकस केलात ना, तर तुम्ही तिथे सर्व्हाइव्ह नाही करू शकणार. कारण भारतामध्ये जॉब करताना फक्त सर्व्हाइव्ह करणं खूप इझी आहे. येस, पुढे बढ़ण्यासाठी तिथे पण आयुष्य आणि कष्ट करावे लागतात. दॅट इज नो नो प्रॉब्लेम अबाउट दॅट, राईट? नो क्वेश्चन अबाउट दॅट. पण इकडे इव्हन तुमचा जॉब टिकवून ठेवणं पण खूप जड जातं लोकांना. कारण इकडे तुम्हाला जसं जसं तुम्ही पुढे जाता तसं तसं तुमचं काम कमी नाही होत. लाईक भारतामध्ये लोकांना मॅनेजर ही पोस्ट असं वाटतं की अरे ह्या व्यक्ती काही करत नसेल. पण जसं जसं तुम्ही इकडे पुढे जाता तसं तसं ऍक्च्युली तुमचं काम वाढत जातं. वाढत जातं. आणि इव्हन भारतामध्ये पण ती गोष्ट आहे की तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचंय तर कुठेही असू द्या की कंट्री इज नॉट द क्रायटेरिया. तुम्हाला काम तुमचं वाढत जाणार आणि तुम्हाला फोकस तो लर्निंग आणि गोष्टी शिकण्यावरती ठेवावा लागेल. नाव आन्सरिंग युअर क्वेश्चन की देर आर स्कॉलरशिप्स. प्रत्येक युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप असते. तुम्ही इकडे येऊन तुम्ही ऑन कॅम्पस जॉब करू शकता. पण अगेन म्हटलं ना की तुम्हाला तेवढं कष्ट करण्याची तुमची ताकद पाहिजे की तुम्ही 20 तास आठवड्याचे ऑन कॅम्पस जॉब करता आला पाहिजे. तुम्हाला तुमच्या घरातलं सगळं करता आलं पाहिजे. तुमचं जेवण, खाणं, कपडे धुण्यापासून सगळ्या गोष्टी, राईट? की तुम्हाला इकडे कोणी काम करायला मिळणार नाही. आणि तिसरी गोष्ट, ऑन टॉप ऑफ दॅट तुम्हाला तेवढ्या स्पीडनी तुमचा अभ्यास कंप्लीट करता आला पाहिजे. सो त्या सगळे फॅक्टर जर तुम्ही ते करायची तयारी आहे, तर फीज मी प्रत्येक वेळेस म्हणेन की खूप सेकंडरी आहे. कारण इव्हन मी माझं स्वतःचं लाईक माझ्यासाठी माझी MBA ची फी वॉज टू हाय, लाईक वॉज टू एक्सपेन्सिव्ह. पण मी ती स्वतः माझा जॉब करता करता माझी फी स्वतः मी मॅनेज केली
आणि त्या गोष्टीतनं मला आयुष्यात पुढे फायदा झाला. क्या बात. या हम्म. आई-बाबांनी मला माझं मास्टर्ससाठी माझा सपोर्ट केला. पण माझा MBAचा खर्च मी स्वतः सगळा केला होता. तर माझं सांगणं हेच आहे, की तुम्ही तुमच्या प्रोफाईलला जर एक्सपांड केलं, तुमच्याकडे जर नॉन टँजिबल स्किल्स असतील, तुमच्याकडे सॉफ्ट स्किल्स असतील, की तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये पार्टिसिपेट केलं असेल, तर त्या गोष्टींचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला स्कॉलरशिप किंवा फंडिंग किंवा ॲडिशनल गोष्टी मिळवण्यासाठी होऊ शकतो. आणि इव्हन भारतामध्ये पण खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या सपोर्ट करतात. आणि म्हणूनच मी अच्छा. तुम्हाला सांगतो की जर कोणी असेल, आय एम हॅपी टू हेल्प दॅट पर्सन बेस्ड ऑन देअर प्रोफाईल. पण प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचं टेम्पलेट खूप वेगवेगळं असेल. इट इज नॉट लाईक अ वन टेम्पलेट विच वी कॅन यूज. श्रेयस, ऍक्च्युली काय होतं माहितीये का, वर्ल्ड शाळी फाउंडेशन ही संस्था पहिली गोष्ट तर डोनेशन मागत नाही. त्यामुळे आमच्याकडे फंडिंग जे आहे ना ते फार नाही म्हणजे अगदी नगण्य म्हटलं तरी चालेल तुम्ही. त्यात होतं कसं माहितीये का, बऱ्याचदा आम्हाला असे फोन येतात की बाबा माझ्या मुलाला तिकडे अपॉर्च्युनिटी मिळते, माझ्या मुलाला इकडे अपॉर्च्युनिटी मिळते, तर तुमच्याकडनं काही त्याला आर्थिक मदत होईल का? आणि त्या आर्थिक मदतीचा आकडा 15-15, 20-20 लाखाच्या आसपास असतो. आणि इट इज क्वाईट इम्पॉसिबल फॉर अस. आम्ही नाही करू शकत ते. तर माझी अशी एक आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारच्या ज्या काही ऑर्गनायझेशन इंडियामध्ये आहेत, की ज्या परदेशी शिक्षणासाठी मदत करतात किंवा US मधल्या किंवा कॅनडा मधल्या किंवा अन्य देशामधल्या अशा काही विद्यापीठाच्या अशा काही स्कॉलरशिप्स आहेत की ज्या तुम्हाला माहिती आहे, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही जर आम्हाला शेअर केली ना, तर आम्ही आमचं नेटवर्क फार सुंदर आहे. तर आम्ही त्या नेटवर्कच्या माध्यमातून कमीत कमी ते लोकांपर्यंत आम्ही ते पोहोचू, की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माहिती मिळेल आणि त्यांचे मार्गही सुकर होतील असं मला वाटतं. सो एक गोष्ट तर नक्की सांगू इच्छितो की प्रत्येक युनिव्हर्सिटीची स्वतःची स्कॉलरशिप असते आणि इंटरनॅशनल स्टुडंटसाठी ती असतेच असते. पण ती गोष्ट त्या लोकांना मिळते की ज्या लोकांची प्रोफाईल चांगली आहे. आणि मी म्हणून तुम्हाला सांगतो की लाईक फक्त मार्क हा क्रायटेरिया नसणार. तुम्हाला जेव्हा बाहेर यायचं आहे, तुम्हाला बाकी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला त्यात दाखवाव्या लागतील. आणि म्हणून की जर एखादा व्यक्ती आहे की ज्यांना ती गोष्टीची गरज आहे, तर डेफिनेटली आय कॅन हेल्प देम फ्रॉम अ गायडन्स पर्स्पेक्टिव्ह, की ते प्रोफाईल कशी दाखवू शकतात, काय ॲडिशनल गोष्टी ॲड करू शकतात, की जेणेकरून त्या युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप ॲटलीस्ट दॅट पर्सन कॅन बिकम एलिजिबल फॉर दॅट स्कॉलरशिप. ओके. तुम्ही श्रेयस, आपण आम्हाला ती नक्की शेअर करा ती माहिती. आणि त्या ज्या काही त्याच्या साइट्स असतील त्याही आम्हाला तुम्ही शेअर करा, जेणेकरून आम्हाला सगळ्या शाळी बांधवांपर्यंत त्या पोहोचवणं शक्य होईल आणि सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होईल असं मला वाटतं. कारण उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं झालं तर हे जे राजेश तांबडे आज आपली जी मुलाखत घेत आहेत ना, त्यांचा मुलगा उत्तम फोटोग्राफर आहे. उत्तम म्हणजे अतिशय उत्तम फोटोग्राफर आहे. तो फोटो काढतो ना तर अप्रतिम, आउटस्टँडिंग. तो फार सुंदर फोटोग्राफर. उदाहरणार्थ फोटोग्राफीमध्ये त्याला जर पुढे करिअर करायचं असेल, त्याला जर अब्रॉडमध्ये यायची इच्छा झाली, तर त्याला मग कुठकुठल्या संस्था कशा प्रकारची, बरोबर राजेश मी बोलतोय ते. तसंच मी माझ्या मुलीचं एक मला उदाहरण दिलं, की समजा ती येस, आता बरोबर एक आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मधून जर तिने LLB पूर्ण केलं, उद्या तिला असं वाटलं की मी हार्वर्डमध्ये किंवा ऑक्सफर्डमध्ये येऊन LLM करावं, मास्टर डिग्री तिथे येऊन घ्यावी, तर मग त्यावेळेला तिला येणारा खर्च किंवा तिला कशा स्कॉलरशिप अवेलेबल होतील. केवळ मग आमच्या मुलांचंच नाही, तर आमच्या वयाची जी काही तरुण आहेत आता, त्यांची मुलं सगळी ह्याच सध्या प्रवाहात आहेत आणि या सगळ्यांनाच मला वाटतं ते चांगलं हेल्पफुल होईल असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की मी अनेकदा म्हणत असतो, आपण किती आनंदात आहोत यापेक्षा आपण किती लोकांना आनंद देऊ शकतो हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे तो आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आपल्या रूपाने येईल अशी मला नक्कीच आशा वाटते. शेवटचा प्रश्न आहे आपला, पण शेवटच्या प्रश्ना अगोदर आम्ही आपल्या अर्धांगिनीचे आभार मानू इच्छितो. त्या जर जवळपास असतील तर कृपया त्यांना आपण बोलवलं तर बरं होईल. नाही, आता तरी नाहीये ते इकडे, पण मी तिच्यापर्यंत नक्की हा मेसेज नक्की आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांना सांगा की त्यांनी जी काही आम्हाला देणगी दिली होती, खरं तर आमचं त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, परंतु त्यांनी आम्हाला जी काही देणगी दिली होती त्या देणगीबद्दल वर्ल्ड शाळी फाउंडेशन तर्फे मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण जरा शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया आता. नक्की. शेवटचा प्रश्न विचारायच्या अगोदर एक थोडासा छोटासा प्रश्न माझ्या समोर आला, की कॅनडामधून भारत देश कसा दिसतो किंवा भारताबद्दल काय भावना असतात मग एवढे वर्ष कॅनडाला राहिल्यानंतर?
सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जेव्हा भारताकडे बघितलं जातं तेव्हा की फॅमिली इज स्टिल इंडिया होम. जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अनाहूतपणे भारत किंवा लाईक आपलं ठाण्यातलं घर ही भावना समोर येते. सो इट्स स्टिल होम. आई बाबा तिथेच आहेत. सगळ्यात जास्त आता आम्ही लाईक आमचं लग्न तर 5 वर्ष होतील डिसेंबरमध्ये, पण आम्ही लाईक इकडे गणपती उत्सव साजरा करतो न चुकता. काय बात. गणपती आई बाबा आले होते 2018ला. पण वा. आता मला जवळजवळ लाईक 11 वर्ष झाले की मी मुंबईतला गणेशोत्सव नाही बघितलाय. अच्छा. आणि ऍक्च्युली ह्या वर्षी इच्छा होती आणि आमचा प्लॅन होता की येऊन तिकडे गणपती साजरा करायचा, पण अनफॉर्च्युनेटली करोनामुळे ती गोष्ट शक्य नाही झाली. तर त्या गोष्टी डेफिनेटली मिस होतात की ज्या फेस्टिवल्स आहेत की जे आपलं इन द एंड की फॅमिली आहे, ती गोष्ट मिस करतो आम्ही अजूनही. क्या बात. श्रेयस, आणि आज खरं तर काही कारणास्तव आमचे काही निवेदक आज आलेले नाहीत, पण आमच्या निवेदकांपैकी एक निवेदिका आहे ज्यांचं नाव आहे डॉक्टर अपर्णा निमकर. सायकोथेरपिस्ट आहेत त्या. उत्तम इंग्लिश भाषेवरती त्यांचं उत्तम प्रभुत्व आहे आणि त्यांचा मुलगा कॅनडामध्ये शिकतोय आता. मला त्यांचा मेसेज आला होता. येस येस, मुलगा कॅनडामध्ये शिकतोय. त्यामुळे त्याला जर कधीही कुठली तशी तिथे काही अडचण आली तर तुम्ही नक्कीच मदत कराल. एवढंच नाही तर जे काही आपले साळी बांधव असतील कॅनडामध्ये किंवा US मध्ये, त्यांना नक्कीच काही अडचण आली तर नक्कीच त्यांना मदत करा. राजेश? नक्कीच. म्हणजे त्याच नाही तर आपल्यापैकी बरेच मुलांना तिकडे जायचं असेल शिक्षणाला किंवा ऑलरेडी तिथे असतील. मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. वाट खडतर आहे. लोक थोडेसे म्हणजे मुलं थोडेसे भांबवलेले असतात. भांबवलेले असतात पण आणि मला आई वडीलही सांगा, भांबवलेले असतात. कारण आई वडिलांना फार मोठं टेन्शन असतं की मुलगा कसं पाठवू त्याला किंवा मुलीला मी कसं पाठवू, काय करू. तर बरोबर. त्यामुळे अनेक त्यांच्या गोष्टी. आणि आम्ही तुम्हाला एका आमच्या ग्रुपवरती ऍड पण करून घेऊ की जेणेकरून तुमच्या मार्फत काही चांगली माहिती आम्हाला मिळाली तर एक साळी समाज समृद्ध आणि संपन्न बनवायचं ध्येय आहे माझं. श्रेयस, म्हणजे आपण तर घडलो समजा, आपण आता आपल्याला काही तशी चिंता नाही राहिलेली. बट साळी समाजामध्ये अशी काही कुटुंब आहेत की त्या कुटुंबांनाही आपल्याला त्यांचा आर्थिक स्तर आपल्याला त्यांचा उंचवायचा आहे असं मला वाटतं. आपण सगळ्या समाजाचं तर नाही करू शकत, पण कमीत कमी ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत त्या समाजाचा आर्थिक स्तर जरी आपण चांगला उंचावला आणि त्यांची आर्थिक घडी जरी आपण चांगले बसवू शकलो. कारण कसं आहे की आता ते लोक नाही काही करू शकणार, पण त्यांचे जे काही मुलं आहेत, जे काय आता एज्युकेट होत आहेत, एज्युकेशन घेत आहेत, तर त्यांना जरी आपण चांगला मार्ग दिला, चांगले घडवू शकलो, तर मला वाटतं नक्कीच एक 10-15 वर्षामध्ये एक समृद्ध आणि संपन्न साळी समाज आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल असं मला वाटतं. राजेश, शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. येस. एक गोष्ट मी सांगू इच्छितो की तुम्ही जी गोष्ट बोललात की आर्थिक गडीबद्दल, आणि दॅट इज टोटली राईट. पण माझं जर तुम्ही बघितलं तर फोकस जर पूर्ण ह्या टॉपिक बद्दल किंवा आजच्या ज्या मुलाखतीचा असेल, आपण खूप वेळांना त्या गोष्टीवरती फोकस करतो ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. की आपण हा विचार करतो की अरे मला इतकी सॅलरी पाहिजे, मला माझं हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण आपण हा नाही विचार करत की इंटरनली मी कुठल्या गोष्टी इझिली करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ज्या लोकांना लाईक नाही एज्युकेशन घेऊ शकत फॉर सम रिझन, आज इंटरनेटमुळे पुस्तकं इझिली अवेलेबल झाली आहेत. तुम्ही एक महिना बसा, 10 पुस्तकं वाचून काढा. तुम्ही तुमचं नॉलेज इतक्या लेवलवरती नेऊन ठेवलेलं असेल की तुम्ही स्वतःला लोकांसमोर जाऊन प्रेझेंट करू शकता आणि ऑटोमॅटिकली यू विल स्टार्ट फिगरिंग आउट की हाऊ यू कॅन अर्न मोर अँड मोर. पण आपण नेहमी त्या गोष्टीवरती फोकस करतो ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की अरे मला त्या गोष्टी पाहिजे, आणि ज्या गोष्टी स्वप्न आहेत, स्वप्न ड्रीम्स आहेत ते. एक्झॅक्टली. आणि माझं नेहमी म्हणजे हेच ओपिनियन आहे की आपण टँजिबल गोष्टींवरती खूप जास्त फोकस करतो रादर दॅन नॉन टँजिबल. बट नॉन टँजिबल गोष्टी अशा असतात ना ज्या स्ट्रॉंग फाउंडेशन बिल्ड करतात. आपण म्हणतो की राईट, अरे आपलं लाईक कल्चर किंवा ज्या आपण गोष्टी आपण शिकतो त्या गोष्टी कधी तुम्हाला सॅलरी किंवा हे गोष्टी अर्न नाही करून देणार, पण त्या गोष्टी तुमचं स्ट्रॉंग फाउंडेशन सेट करतात सो दॅट तुम्ही तुमचा अप्रोच आणि ऍटिट्यूड त्या डायरेक्शनला नेऊ शकता.
आणि तीच गोष्ट लाईक लर्निंग किंवा एज्युकेशन म्हणा किंवा कुठल्याही शिक्षणाच्या बाबतीमध्ये आहे, की ठीक आहे मी मे बी पैसे खर्च करून सर्टिफिकेशन नाही करू शकत, पण मला माहिती आहे की त्या सर्टिफिकेशनची पुस्तकं इझिली अवेलेबल आहेत. मी इंटरनेटवरून डाउनलोड करून त्या गोष्टी वाचू शकतो. इंटरनेट लाईक असं तर आज नाही होत की काही कोणाला इंटरनेटचा ऍक्सेस नाही आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉसिबल. आणि जर ते असेल तर दॅट इज अ डिफरंट प्रॉब्लेम वी नीड टू सॉल्व्ह. जर ती गोष्ट पण असेल तर. पण जस्ट गेटिंग दोज बुक्स अँड रिडिंग दोज विल मेक देम फील लाईक ठीक आहे माझ्याकडे ऑफिशियली तो टॅग नाहीये, बट ऍटलीस्ट माझ्याकडे ते नॉलेज आहे की मी त्या व्यक्तीबरोबर बसून बोलू शकतो. नक्कीच सर. आज श्रेयस अजून एक गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटते. आपण स्वदेशी मार्ग बद्दल ऐकलंय का? सूर्या कॉर्पोरेशन स्वदेशी मार्ग. नाही. आपण देवेंद्र क्षीरसागर यांचं नाव ऐकलं असेलच. हो या. आपल्या वडिलांचे फार चांगले घनिष्ठ संबंध आहेत त्यांच्याशी, चांगले मित्र आहेत त्यांच्याशी. त्यांच्या संकल्पनेत ना एक स्वदेशी मार्ट आणि सूर्या कॉर्पोरेशनची संकल्पना पुढे येत आहे आणि त्याचं आउटलेट इथे इगतपुरी जवळ घोटी या गावात आउटलेट आहे त्याचं. ऑलरेडी ते परचेस त्यांनी तिथे गाळा पण एक फिक्स केलेला आहे आणि त्यांचं प्रोडक्शन जे युनिट आहे ते तिथूनच एक 10-15 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे. नुकतीच सुरुवात आहे. फार सुंदर कल्पना आहे त्यांची. आम्ही त्यांचा एक वेबिनार आयोजित केला होता. एक प्रोडक्ट मॅनेजर म्हणून अगदीच तुम्हाला कधी वाटलं तर मी बोलेन त्यांच्याशी. एकदा तुम्ही ह्या विषयावरती तर त्यांच्याशी बोलला तर तुमचं मार्गदर्शनही त्यांना लाभदायी ठरू शकतं असं मला वाटतं. नक्की. मुलाखतीच्या सुरुवातीला असं वाटत होतं मला की या मुलाखतीचा एवढा मोठा इम्पॅक्ट किंवा एवढा मोठा फायदा लोकांना होईल असं वाटतं. तुम्हाला खरं तर आपल्या युवकांना आहे ना हेच मार्गदर्शन हवं आहे. मार्गदर्शन पाहिजे होतं. राजेश, ऍक्च्युअली काय होतं माहितीये का की सगळी मुलं स्वप्नच पाहतात फक्त. मला US ला जायचंय, मला कनाडाला जायचंय, मला हे करायचंय, ते करायचंय. पण श्रेयसने जे सांगितलं आता ते सगळं प्रॅक्टिकल होतं. बरोबर. तुम्ही केवळ तुम्हाला किती मार्क आहेत हे महत्वाचं नाहीये, तर तुमच्यात ती अबिलिटी किती आहे तेही तपासली जाते त्याच्यामध्ये. बरोबर. आणि राहिला प्रश्न असा की श्रेयसने सांगितलं ते अत्यंत महत्वाचंच होतं की म्हणजे जे आवाक्यातल्या गोष्टी आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. त्यासाठी मेहनत करावी लागेल. पण केवळ नुसती काय म्हणूया आपण ट्रकभर स्वप्न पाहण्यात काहीही अर्थ नाही असं मला वाटतं. आणि आजच्या या मुलाखती म्हणजे छोटीशी मुलाखत होती. एक साधारणतः 1.25 तासाचा कालावधी होत आलेला आहे. त्यातले आम्ही 5-25 मिनिटं आपले पकडले तर आपल्या आज मुलाखतीमधून फार चांगलं मार्गदर्शन मिळालं. म्हणजे असं म्हणतात की माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थीच राहतो आणि राजेश आजही आपण विद्यार्थीच आहोत असं मला वाटतं. त्यामुळे आणि तुम्ही शिक्षकांच्या घरामध्येच आलेला आहात. म्हणजे आजोबाई शिक्षक होते. गोपाल साळी सर पण प्राध्यापक होते. सोमय्या कॉलेज सारख्या ठिकाणाहून ते प्राध्यापक होते. आपल्याला आपल्या वडिलांबद्दल मला सांगायला आवडेल की ते आमचे फार खंदे समर्थक आहेत बरं का. आणि ते खंदे समर्थक आहेत म्हणून आपली मुलाखत आम्ही आयोजित नाही केलेली. आपण एक यशस्वी युवक आहात, एक स्ट्रगलर आहात आणि एक कमी वयामध्ये एका उत्तुंग ठिकाणी आपण जाऊन बसलेला आहात. यासाठी खास करून आपली मुलाखत आम्ही आयोजित केलेली आहे. आपले वडील वळसाळी ऍक्च्युली त्यांना माहिती पण नाही कदाचित की माझी मुलाखत आहे, अनलेस तुम्ही सांगितलं. नाही माहिती असेल त्यांना कदाचित, कारण आमच्या सगळ्या ग्रुपला आहेत ते काय. पण काळजी करू नका. जरी आजची फेसबुक मुलाखत आपली संपली तरी हा व्हिडिओ उद्या परवा आरवा म्हणजे एक अर्ध्या तासामध्ये युट्यूबला येऊन जाणार आहे. सर तुम्ही जे म्हणालात ना आता की यांचे वडील खंदे समर्थक आहेत वळसाळी फाउंडेशनचे, तर श्रेयस वळसाळी फाउंडेशन बद्दल तुमच्या मनात काय भावना आहे? नाही, आय थिंक मी जसं सुरुवातीला सांगितलं की हा खूप चांगला एक इनिशिएटिव्ह आहे. आणि जसं आपण बोललो की जर ही गोष्ट नसती आता तर कदाचित ज्या गोष्टीतनं मी गेलोय किंवा माझे जे स्ट्रगल्स आहेत किंवा माझे जे लेसन्स आहेत ते मी कदाचित शेअर नसतो करू शकलो. आणि जर फक्त एका व्यक्तीला पण जर ह्या गोष्टीमुळे फायदा झाला आणि त्या व्यक्तीचे जर स्ट्रगल एलिमिनेट झाले, आणि मला ती गोष्ट माहिती असण्याची किंवा नसण्याची पण गरज नाही, माहिती असण्याची पण गरज नाही, पण त्या व्यक्तीला जर फायदा झाला तर कुठून ना कुठून तरी ते वाइब्स माझ्यापर्यंत पोहोचते. कारण ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या मेमरीमध्ये राहील की अरे ह्या मुलाखतीतनं ह्या व्यक्तीने अशा गोष्टी सांगितल्या आणि मी ह्या गोष्टी केल्या. दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. आणि आय थिंक
unknowingly, again going back to that non-tangible thing, ki unknowingly we are creating that non-tangible impact through World Sari Foundation. आणि होपफुली की एका व्यक्तीला पण या गोष्टीचा फायदा झाला तर इट विल नक्कीच बी अ ग्रेट अचीवमेंट. नक्की आम्हाला दोघांना तर सध्या झालेलाच आहे, म्हणजे राजेशला हो, हो. पण झालेला आहे नक्की आणि नक्की. मलाही झालेला आहे. त्यामुळे एका व्यक्तीच्या ऐवजी आता 2 व्यक्ती म्हणायला हरकत नाही. आणि जे काही लोक जे काही व्यक्ती आपल्याला फेसबुक लाईव्हद्वारे केवळ साळी समाजातीलच नाही श्रेयस नेटवर्क फार सुंदर आहे बरं का आपलं. लाखो लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. हा व्हिडिओ या ना त्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून सवडीनं अनेक लोक पाहतील आणि त्याचा नक्कीच आस्वाद घेतील. वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या या फेसबुक संवाद मालिकेत आज आपण आलात. जागतिक साळी फाउंडेशनचं व्यासपीठ एका समर्थ युवकानं आज धन्य धन्य केलं. आपल्याला शतशः वंदन. मी सर्व जागतिक साळी फाउंडेशनच्या वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घडलेला आहात त्या आजोबांनाही वंदन, आपल्या वडिलांना नमस्कार, आपल्या सौभाग्यवतींनाही खूप खूप धन्यवाद. त्यांनी जागतिक साळी फाउंडेशनला देणगी दिली आणि आपण आज एक उत्तम चांगलं मार्गदर्शन संपूर्ण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना केलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करून माता अंकिनी दशांकिनी यांचं स्मरण करून आजची मुलाखत संपवण्यासाठी आपली परवानगी मागतो. नाही आणि मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला ही संधी दिली आणि मला इन्व्हाइट केलं. मी काही खूप मोठी व्यक्ती नाहीये, पण ज्या पण गोष्टी मी केल्या आहेत की त्या गोष्टीतनं जर कोणाला राईट मार्गदर्शन मिळालं तर आय विल बी रिअली हॅपी. सो थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. धन्यवाद श्रेयस, धन्यवाद राजेश. Yes, sir. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिव्हेश्वर. Thank you.